लास्ट टॉपिक आहे सिमिलर ट्रायंगल्स. आता सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त ट्रायंगल सिमिलर केव्हा असतात. तर त्यासाठी आपण आधी बघणार आहोत एक जनरलाइज टर्म सिमिलर शेप्स किंवा सिमिलर फिगर म्हणजे काय असतं. त्यासाठी काही एक्झाम्पल आपण बघूया. लेट्स से हा एक ट्रायंगल आहे, दुसरा ट्रायंगल असा आहे. ओके, एक सर्कल मी ड्रॉ केला, दुसरा सर्कल हा असा आहे. ओके, एक स्क्वेअर मी ड्रॉ केला, एक स्क्वेअर असा ड्रॉ केला. आता हे सगळे जे फिगर्स तुम्ही बघितले, फर्स्ट केस, सेकंड केस, थर्ड केस, या तिन्ही फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की हे जे दोन फिगर आहे याचा शेप सारखा आहे, शेप इज सेम, बट साईज सेम आहे का, साईज सेम नाही आहे. हा शेप मोठा आहे याच्यापेक्षा. सेकंड केसमध्ये सुद्धा याचा शेप सारखा आहे बट याची साईज डिफरंट आहे. थर्ड केसमध्ये सुद्धा शेप याचा आकार सारखा आहे बट याची साईज डिफरंट आहे. कारण बघा, ही साईड याच्यापेक्षा मोठी आहे, ही साईड याच्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे हे जे दोन ट्रायंगल आहे या ट्रायंगल आपण बोलणार सिमिलर ट्रायंगल. हे जे दोन सर्कल आहे याला आपण बोलणार सिमिलर सर्कल. त्याच पद्धतीने हे जे दोन स्क्वेअर्स आहेत याला आपण बोलणार सिमिलर स्क्वेअर. सो याचा अर्थ काय, सिमिलर शेप्स म्हणजे काय, सिमिलर फिगर म्हणजे काय, असे दोन फिगर की जे सिमिलर दिसतात. ओके, जे सिमिलर दिसतात. सो आपण असं बोलू शकतो, आपण यामध्ये दोन टर्म्स कन्सिडर करूया. एक टर्म आहे शेप आणि दुसरी टर्म आहे साईज. ज्यावेळेस दोन फिगर सिमिलर असतात त्यावेळेस त्याचे शेप सारखे असतात किंवा सिमिलर असतात आणि साईज जे असतात साईज मे बी डिफरंट, साईज डिफरंट असणार आहे. तर असे जे दोन शेप असतात त्याला आपण बोलतो सिमिलर शेप. त्याच लॉजिकनी सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, जे दोन ट्रायंगल की ज्याचा शेप सेम आहे बट त्याची साईज डिफरंट आहे, अशा दोन ट्रायंगल आपण बोलतो सिमिलर ट्रायंगल. समजलं सिमिलर शेप किंवा सिमिलर फिगर म्हणजे काय. याचं एकदम सिम्पल एक्झाम्पल, एक ओरिजिनल फोटो. ओके, आपण एखादा फोटो काढला, एक ओरिजिनल फोटो, आणि त्या फोटोचं जे आपण एनलार्ज व्हर्जन करणार किंवा तो फोटो आपण डेव्हलप केला, त्या फोटोची आपण फ्रेम बनवली, तर तो ओरिजिनल फोटो आणि त्याची फ्रेम हे जे दोन फिगर आहे हे दोन फिगर सिमिलर फिगर असणार आहे. अनदर एक्झाम्पल, जे आपले मॅप्स असतात, एक छोटा मॅप आणि त्या मॅपचे एनलार्ज व्हर्जन. मॅपमध्ये असणारा कंटेंट तर सारखाच आहे, बरोबर, दोन्ही मॅप सारखेच आहे, फक्त एक मॅप छोटा आहे, एक मॅप मोठा आहे. सो हे जे दोन मॅप्स असणार आहे हे दोन मॅप सुद्धा असणार आहे सिमिलर मॅप. समजा सिमिलरचा अर्थ काय, सिमिलर म्हणजे काय, सारखे दिसणारे, बट ते त्याचे सारखे दिसणारे म्हणजेच काय, शेप सारखा असणार आहे आणि साईज त्याची डिफरंट असणार आहे. जसे हे जे दोन ट्रायंगल आहे ना, यामध्ये या ज्या साईड्स आहेत साईडची लेंथ डिफरंट आहे, बट हे जे अँगल आहे, लेट्स से हा अँगल आहे 60, हा अँगल आहे 40 आणि हा अँगल आहे 80. तर हा जो ट्रायंगल आहे याचा सुद्धा अँगल असणार आहे 80, 60 आणि 40. कारण ह्या अँगलमुळेच या दोन ट्रायंगलचा शेप सारखा असणार आहे, बट ज्या साईड्स आहेत, साईड ज्या आहेत त्या साईड डिफरंट लेंथच्या आहेत. असे जे दोन ट्रायंगल आहेत त्याला आपण बोलतो सिमिलर ट्रायंगल. समजा सिमिलर म्हणजे काय. आता यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट, बऱ्याचदा कन्फ्युजन होतं दोन टर्म्समध्ये, सिमिलर आणि कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, दोन टर्म्स आपण आधी चॅप्टरच्या सुरुवातीला आपण अजून एक टर्म बघितली होती, कॉन्ग्रुएंट, राईट, सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्सी. तर आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पण बघितले होते आणि आता सिमिलर ट्रायंगल पण बघितले. दोघांमध्ये फरक काय आहे, तर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, कॉन्ग्रुएंटमध्ये शेप सुद्धा सारखा असतो, साईज सुद्धा सारखी असते. ओके, कॉन्ग्रुएंटमध्ये शेप इज सेम, साईज इज ऑल्सो सेम. सिमिलरमध्ये शेप जो असतो शेप सेम असतो बट साईज डिफरंट असते, म्हणजे छोटे मोठे शेप्स असतात. ठीक आहे, समजलं डिफरंट. तर कॉन्ग्रुएंटमध्ये ज्यावेळेस आपण दोन शेप एकमेकांवर ठेवणार आहोत, सुपर इम्पोज करणार आहोत, तेव्हा ते एक्झॅक्टली तंतोतंत एकमेकांना मॅच होणार आहे. बट सिमिलर जे शेप्स असतात त्यामध्ये ती पॉसिबिलिटी नाही, म्हणजे हा ट्रायंगल याच्यावर ठेवला एक्झॅक्ट मॅच नाही होणार. मे बी तुम्हाला हा ट्रायंगल मोठा करावा लागणार आहे आणि त्यानंतर हे दोन ट्रायंगल एकमेकांना मॅच होते. समजला डिफरन्स, बेसिक डिफरन्स काय. तर त्याचं अजून एक एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला. बघा, सपोज माझ्याकडे हे दोन डंबेल्स आहे. ओके, आता हे जे दोन डंबेल आहे तुम्ही जर बघितलं, हे दोन डंबेल जर मी कम्पेअर केले, हे दोन डंबेल याचा शेप सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे, साईज सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे, एकमेकांना मॅच होत आहे. सो हे जे दोन डंबेल्स आहे हे डंबेल असणार आहे कॉन्ग्रुएंट, म्हणजे हा डंबेल या डंबेलला कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे, हे दोन शेप्स आहे हे कॉन्ग्रुएंट आहे. बट अजून जर मी एक अनदर डंबेल कन्सिडर केलं, लेट्स से हे डंबेल. ओके, आता हे जे दोन डंबेल्स आहे यामध्ये जर तुम्ही बघितलं याचा शेप तर सारखा आहे, बट हा डंबेल मोठा आहे याच्यापेक्षा किंवा हा छोटा आहे याच्यापेक्षा, बरोबर. सो याचाच अर्थ काय, हे जे दोन डंबेल ज्यावेळेस मी कम्पेअर करेल तेव्हा हे दोन डंबेल असणार आहे सिमिलर डंबेल. कारण सारखे दिसत आहे बट ते सारखे नाही आहे, दिसतात सारखे बट त्याची जी साईज आहे साईज डिफरंट आहे, म्हणून याला आपण बोलतो सिमिलर डंबेल किंवा सिमिलर शेप. ठीक आहे, समजलं सिमिलर आणि कॉन्ग्रुएंट मधला फरक. तर आता हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स आपण एकदा चार्टच्या फॉर्ममध्ये बघू आणि त्यानंतर आपण सिमिलर ट्रायंगल अजून डिटेलमध्ये स्टडी करूया. बघा, आपण काय बघितलेलं, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, आणि आता आपण बघतोय सिमिलर ट्रायंगल.
फर्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स काय असणार आहे, हे जे दोन ट्रँगल आहे हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे, कारण हे एक्झॅक्टली मॅच होत आहे एकमेकांवर. आपण जर हा ट्रँगल याच्यावर ठेवला तर एक्झॅक्टली हा पॉईंट इथे, हा पॉईंट इथे, हा पॉईंट इथे मॅच होणार आहे. त्यामुळे हे दोन असणार आहे कॉन्ग्रुएंट ट्रँगल. सिमिलर ट्रँगल, सिमिलरमध्ये काय असणार आहे, हा एक ट्रँगल आणि हा एक दुसरा ट्रँगल. सिमिलर ट्रँगलमध्ये बघा याचे शेप तर सारखे दिसत आहे, बट याची साईज डिफरंट आहे, हा मोठा आहे याच्यापेक्षा. त्यामुळे जर आपण हे एकमेकांवर ठेवलं तर एक्झॅक्टली मॅच नाही होणार आहे. मे बी आपल्याला असं करावं लागेल की हा ट्रँगल थोडा मोठा करावा लागेल आणि त्यानंतर हा ट्रँगल याच्यावरती मॅच होणार आहे. त्यामुळे हे दोन ट्रँगल झाले सिमिलर ट्रँगल. फर्स्ट पॉईंट कळला. सेकंड पॉईंट, ज्यावेळेस आपण दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवतो त्यावेळेस आपण असा सिम्बॉल यूज करतो. ठीक आहे, कॉन्ग्रुएंट ज्यावेळेस हा सिम्बॉल असेल तर समजायचं दिलेले दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे. आणि सिमिलरसाठी आपण यूज करतो हा सिम्बॉल. फाईन, सिमिलरसाठी आपण फक्त हा सिम्बॉल यूज करतो. त्यानंतर आपण साईज आणि शेपमधलं रिलेशन इथे लिहू शकतो, शेप अँड साईज. सिमिलर ट्रँगल कॉन्ग्रुएंट ट्रँगल जे असतात याचा शेप सुद्धा सारखा असतो, सिमिलर और सेम, आणि साईज सुद्धा सारखी असते. सिमिलर ट्रँगलमध्ये शेप सेम असतो किंवा शेप सिमिलर असतो आणि साईज जे असते साईज डिफरंट असते. फाईन, हा एक पॉईंट. त्या पॉईंट ऑफ डिफरन्स, ज्यावेळेस दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतील किंवा सिमिलर असतील तर त्या केसमध्ये अँगल आणि साईडमध्ये काय रिलेशन असतं, अँगल्स अँड साईड्स. कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे एक्झॅक्टली मॅच होतात, त्यामुळे अँगलसुद्धा त्याची इक्वल असणार आहे आणि साईडसुद्धा इक्वल असणार आहे. ओके, सिमिलर ट्रँगल्स आहे तर सिमिलर ट्रँगल्समध्ये बघा शेप सारखा आहे. शेप कशामुळे येणार आहे, इथे जे अँगल्स फॉर्म होते हे अँगल्समुळे शेप येणार आहे, बरोबर. त्यामुळे शेप सारखे आहे म्हणजेच काय, अँगल्स इक्वल असणार आहे. आणि साईड जे आहे, साईडचा जर आपण विचार केला तर आता बघा आपल्याला दिसतं की साईड जे आहे, साईड ही साईड मोठी आहे याच्यापेक्षा, सो साईड्स डिफरंट असणार आहे. बट यामध्ये प्रॉपर्टी काय असते, ज्यावेळेस दोन ट्रँगल सिमिलर असतात त्यावेळेस त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या साईड्स इक्वल रेशोमध्ये असतात. साईड्स आर इन इक्वल रेशो. आता हे इक्वल रेशोमध्ये काय ते आपण डिटेलमध्ये बघूया ज्यावेळेस आपण सिमिलॅरिटीच्या प्रॉपर्टी, दोन ट्रँगल ज्यावेळेस सिमिलर असतात त्यावेळेस त्याच्या काय प्रॉपर्टीज असतात त्याचा ज्यावेळेस अभ्यास करू त्यावेळेस हा रेशो इक्वल म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. बट ॲज ऑफ नाऊ लक्षात ठेवा की अँगल्स दोन्ही ठिकाणी इक्वल असतात. कॉन्ग्रुएन्सीमध्ये साईडसुद्धा इक्वल असणार आहे, बट ज्यावेळेस दोन ट्रँगल सिमिलर असतात त्यावेळेस साईड्स इक्वल नसतील. बट त्या केसमध्ये जे रेशो आहे, साईडचे जे रेशो आहे ते साईडचे रेशोज इक्वल असणार आहे. ठीक आहे, समजलं हा डिफरन्स, बेसिक डिफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा कॉन्ग्रुएन्सी आणि सिमिलॅरिटीमध्ये कन्फ्युजन होतं. लक्षात ठेवा, कॉन्ग्रुएन्सी म्हणजे डोळ्यासमोर आलं पाहिजे, कॉन्ग्रुएन्सी म्हणजे एक्झॅक्ट मॅच होणार आहे. सिमिलर म्हणजे छोटे मोठे शेप सारखा आहे बट साईजेस डिफरंट असणार आहे. क्लिअर आहे. आता आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स डिटेलमध्ये बघूया. दोन ट्रँगल आहे, ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR. ओके, हे जे दोन ट्रँगल आहे हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. ओके, आपल्याला अशी कंडिशन दिलेली की हे दोन ट्रँगल सिमिलर आहे, त्यामुळे आपण ह्या ट्रँगलसाठी असं लिहू शकतो, ट्रँगल ABC सिमिलर आहे म्हणून आपण असा सिम्बॉल दाखवणार. सो ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल PQR. कॉन्ग्रुएंट जर राहिले असेल तर आपण हा सिम्बॉल यूज केला असता, दोन लाईन आणि दोन इक्वल टूचं साईन आणि त्याच्यावरती हा सिम्बॉल. तर हे असतं कॉन्ग्रुएन्सीसाठी दोन ट्रँगल सिमिलर म्हणून आपण हे असं दाखवणार. आता हे दोन ट्रँगल सिमिलर आहे याचा अर्थ काय, आपण ज्यावेळेस ट्रँगलचा विचार करतो त्यावेळेस आपण त्याच्या साईड आणि अँगलचा विचार करतो, बरोबर. सिमिलर ट्रँगल आहे, आपण बघितलं सिमिलर ट्रँगल असल्यावरती अँगल्स सेम असतं आणि साईड ज्या असतात त्या डिफरंट असतात किंवा साईडचे रेशोज इक्वल असतात. ओके, अँगल सेम आहे म्हणजे काय, अँगल A इज इक्वल टू अँगल P. हे दोन अँगल सेम दिलेले आहे, B आणि Q हे दोन अँगल इक्वल आहे आणि अँगल C इज इक्वल टू अँगल R. अँगल्स आर सेम. अँड व्हॉट अबाउट साईड्स, साईडचे रेशो सारखे असतात. म्हणजेच काय, रेशो म्हणजे काय, आपल्याला यामध्ये आता सपोज आपण पहिल्या ट्रँगलची साईड घेतली AB. ओके, ABची करस्पॉन्डिंग साईड कोणती असणार आहे, PQ. हा एक रेशो झाला, या साईडचा रेशो, ही साईड आपण हे साईड. ओके, त्यानंतर आपण सेकंड साईड घेतली BC. BCची करस्पॉन्डिंग साईड असणार आहे दुसऱ्या ट्रँगलमधली QR. थर्ड साईड घेतली आपण CA आणि या ट्रँगलमध्ये असेल साईड RP. तर ज्यावेळेस दोन ट्रँगल सिमिलर असतात तेव्हा हे जे रेशोज असतात हे रेशोज इक्वल असतात. साईड्स इक्वल नसतात, साईडचे जे रेशो आहे हे रेशो इक्वल असतात. तर ज्यावेळेस दोन ट्रँगल सिमिलर दिलेले असतात त्यावेळेस आपल्याला ह्या दोन प्रॉपर्टीचा विचार करावा लागतो. अँगल्स इक्वल असणार आहे, कॉन्ग्रुएन्सीमध्ये सुद्धा अँगल्स इक्वल होते, कॉन्ग्रुएन्सीमध्ये साईड सुद्धा इक्वल होते.
इथे सिमिलॅरिटीमध्ये साईड्स इक्वल नसतात, कारण इथे ऑब्व्हियस आहे की आपल्याला दिसतंच आहे की साईड लहान मोठे आहे, त्यामुळे साईड्स इक्वल नसणार आहे. बट साईडचे जे रेशो आहे साईडचे रेशो नेहमी इक्वल असणार आहे. तर ह्या दोन प्रॉपर्टी तुम्हाला सिमिलॅरिटीसाठी लक्षात ठेवावं लागतं. किंवा या बऱ्याचदा असं दिलेलं असतं की तुम्हाला अशी कंडिशन दिली असते की दोन ट्रँगलमधले अँगल सारखे आहे आणि रेशोज सारखे आहे. मग आपल्याला या दोन कंडिशन आपण कन्क्लूड करू शकतो की हे जे दोन ट्रँगल सिमिलर आहे. कॉन्ग्रुएन्सी सारखा इथे सुद्धा आपल्याला करस्पॉन्डन्स फॉलो करायचा आहे. करस्पॉन्डन्स फॉलो करायचा म्हणजे काय, ABC PQR हा सिक्वेन्स नेहमी फॉलो झालाच पाहिजे. कारण बघा अँगल A अँगल P एवढा आहे, अँगल BQ एवढा आहे, अँगल CR एवढा आहे. त्यामुळे ABC PQR हा सिक्वेन्स फॉलो करावा लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही इथे असं लिहिलं अँगल ABC इज सिमिलर टू अँगल QRP, ठीक आहे, असं लिहिलं तर याचा अर्थ काय असणार आहे की ए हा अँगल Q सोबत आहे, ए अँगल Q सोबत आहे. हे तर रॉंग झालं ना, म्हणजे दिस इज नॉट पॉसिबल. त्यामुळे आपल्याला नेहमी इथे सिक्वेन्स फॉलो करावं लागतं. ज्यावेळेस आपण रेशो सुद्धा घेतो बघा, AB PQ, BC QR, त्यानंतर CA RP किंवा PR. यामध्ये आपण CA किंवा AC लिहू शकतो, इथे RP किंवा PR लिहू शकतो, त्याने काही फरक नाही पडत. तर थोडक्यात काय, तुम्हाला हा सिक्वेन्स नेहमी फॉलो करावा लागणार आहे. तर हे होतं सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल. यावर आधारित एक क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करूया, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की जेव्हा दोन ट्रँगल सिमिलर असतात तेव्हा त्या कंडिशनचा यूज कसा होतो ते. सो क्वेश्चन आहे, फाइंड AC अँड PQ. या दोन लेंथ आपल्याला फाइंड करायच्या. आता आपल्याला इथे काही कंडिशन दिली नाही की दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे का सिमिलर आहे, ते आपल्याला ते इथे आयडेंटिफाय करावं लागेल. सगळ्यात आधी आपण विचार करू की दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे की नाही. आपल्याला माहिती कॉन्ग्रुएंट असेल म्हणजेच काय, साईज आणि शेप सिमिलर पाहिजे, किंवा आपण असं बोलू शकतो ट्रँगलसाठी अँगल्स इक्वल पाहिजे आणि साईडसुद्धा इक्वल पाहिजे. इथे जर तुम्ही बघितलं एक साईड 4 आहे, इथे कोणती साईड 4 नाही, किंवा 3 आहे कोणती साईड 3 पण नाही. याचा अर्थ काय, आणि इव्हन साईड ज्यावेळेस तुम्ही दोन ट्रँगल बघताय त्याच्या साईजवरूनच तुमच्या लक्षात येईल की हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट नसणार आहे. राहिली पॉसिबिलिटी सिमिलॅरिटीची. आता सिमिलॅरिटीमध्ये बेसिक क्रायटेरिया काय असतो की अँगल जे असतं ते अँगल इक्वल पाहिजे. इथे जर तुम्ही बघितला अँगल A अँगल P इक्वल दाखवला आहे, हे दोन अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे दोन पेअर तर इक्वल आहे. व्हॉट अबाउट थर्ड अँगल, या अँगलचं काय. आता जर दोन अँगल इक्वल असतील तर थर्ड अँगल ऑब्व्हियसली इक्वल असणारच आहे, ठीक आहे. हे समजा थर्ड अँगल काय इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल लेट्स से आपण इथे कंडिशन अशी कन्सिडर करू की हा अँगल आहे 30. ओके, जस्ट आपण एक कंडिशन घेतो जेणेकरून तुम्हाला कळेल की थर्ड अँगल काय इक्वल असणार आहे. हा अँगल 30 आहे, हा 30 आहे, हा 90 ऑलरेडी दिलेला आहे. हा अँगल किती असणार आहे फर्स्ट अँगलसाठी. आपल्याला माहिती आहे ट्रँगलमध्ये अँगलची सम असते 180 डिग्री. त्यामुळे 30 + 90 120 प्लस अँगल C इज इक्वल टू 180. म्हणजे अँगल C किती असणार आहे, 180 - 120 दॅट इज 60. सो अँगल Cची व्हॅल्यू 60. त्याच पद्धतीने ह्या केसमध्ये सुद्धा कोणताही ट्रँगल असला तरी अँगलची सम 180 असते. त्यामुळे अँगल R किती असणार आहे, 180 - 30 + 90, म्हणजे 180 - 120, 180 - 120 म्हणजे हा सुद्धा अँगल असणार आहे 60. सो थोडक्यात काय, यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, कोणत्याही ट्रँगलमध्ये जर दोन अँगल सारखे असतील तर थर्ड अँगल जो असतो तो बाय डिफॉल्ट सारखा असणारच आहे. समजलं. त्यामुळे ह्या ट्रँगलमध्ये तिन्ही अँगल सारखे आलेले आहे. म्हणजेच काय, हे जे दोन ट्रँगल हे इक्विअँग्युलर आहे, किंवा आपण असं बोलू शकतो की ते सिमिलर आहे. त्यामुळे त्याचे रेशो जे आहे, त्याचे जे साईड्स आहेत त्या साईडचे रेशो इक्वल असणार आहे. त्या प्रॉपर्टीचा यूज करून आता आपण बाकीचे साईड्स फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, समजते सोल्युशन कसं करायचं आहे ते. सो इथे आपण असं लिहू शकतो, इन ट्रँगल ABC and triangle PQR. Angle A is equal to angle P, angle B is equal to angle Q, and therefore angle C is equal to angle R. इथे आपण रिझन देऊ, sum of angles of triangle is equal to 180 degree. Therefore all angles are equal. This implies sides are in ratio, किंवा साईडचे जे रेशो आहे ते इक्वल असणार आहे. आता साईडचे रेशो आपण कसे घेणार, आपल्याला APBQ आणि CR हा सिक्वेन्स फॉलो करावा लागणार आहे. जसे जसे अँगल इक्वल आहे त्या पद्धतीने. आपण ऑलरेडी लिहिलेला आहे ट्रँगल ABCPQR. त्यामुळे याच्या साईड्स आपण कसे घेणार, AB to PQ हा एक रेशो, BC to QR हा सेकंड रेशो, AC to PR हा थर्ड रेशो. ओके, समजलं रेशो कसं घेतला. किंवा इव्हन तुम्ही फिगर बघून सुद्धा डिसाईड करू शकता, AB/PQ, त्यानंतर ही साईड आणि त्यानंतर ही साईड. ओके, आता यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया.
आपल्याला माहिती आहे AB इज 3, PQ आपल्याला फाइंड करायची आहे, इज इक्वल टू BC इज 4, QR इज 6, AC माहीत नाही आपल्याला, PRची व्हॅल्यू दिलेली आहे 7.5. ओके, आता आपल्याला दोन साईड्स फाइंड करायचं आणि हा एक रेशो माहिती आहे, तर आपण काय करू, सगळ्यात आधी पहिले हे एक रिलेशन कन्सिडर करूया. 3/PQ इज इक्वल टू 4/6. 4/6 म्हणजेच काय, 2/3, अँड देअरफॉर 3 × 3 इज इक्वल टू 2 टाइम्स PQ. PQ इक्वल टू 3 × 3 9, 9/2, 9/2 असणार आहे 4.5. त्यामुळे PQ ही साईड आली आपली 4.5. याच लॉजिकने आपल्याला आता AC फाइंड करायचं आहे, त्यासाठी आपण हे दोन रेशो कन्सिडर करू. 4/6 इज इक्वल टू AC/7.5. 4/6 म्हणजे 2/3, देअरफॉर 2/3 इज इक्वल टू AC/7.5, अँड हेन्स AC × 3 इज इक्वल टू 2 × 7.5. ACची व्हॅल्यू किती असणार आहे, 2 × 7.5 म्हणजे 15/3. सो AC इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने आपल्याला बाकीच्या दोन साईडसुद्धा मिळाल्या. सो AC आली 5 आणि त्यानंतर PQ आली 4.5. रेशो जर तुम्ही बघितला तर बघा, 4/6 2/3 हा रेशो आहे. 3/4.5 हा रेशो किती असणार आहे, 30/45 म्हणजेच 2/3. ओके, आणि हा थर्ड रेशो 5/7.5. 5/7.5 म्हणजे 50/75 2/3. हा सुद्धा रेशो आला 2/3 आणि 4/6 दॅट इज 2/3. म्हणजेच काय, तिन्ही जे रेशोज आहेत ते तिन्ही रेशोज इक्वल आलेले आहे आणि अँगल ऑलरेडी सारखे इथे दिलेले आहेत. तर या पद्धतीने हे दोन ट्रँगल सिमिलर ट्रँगल होते, त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण बाकीच्या साईड्स फाइंड आउट केलेल्या आहे. प्रॅक्टिस सेट 3.5 फर्स्ट क्वेश्चन, इफ ट्रँगल XYZ इज सिमिलर टू ट्रँगल LMN. आता इथे बघा सिम्बॉल कोणता दिले, सिमिलॅरिटीचा, म्हणजे हे दोन ट्रँगल सिमिलर आहे. राईट द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रँगल्स अँड ऑल्सो राईट रेशोज ऑफ करस्पॉन्डिंग साईड. तर दोन ट्रँगल सिमिलर असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साईड यामध्ये काय रिलेशन असतं ते रिलेशन आपल्याला इथे लिहायचं आहे. तर सिमिलर ट्रँगल दिलेलं आहे. सिमिलर ट्रँगल म्हणजे काय, त्याचे शेप सारखे असणार आहे, साईज मे बी डिफरंट. तर आपण दोन ट्रँगल ड्रॉ करू, XYZ आणि अनदर इज LMN. गिवन ट्रँगल XYZ इज सिमिलर टू ट्रँगल LMN अँड देअरफॉर आता सगळ्यात आधी आपण अँगल्सचं रिलेशन लिहू. देअरफॉर करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल अँड हेन्स X आणि अँगल L, Y अँगल M, Z अँगल N हे अँगल्स इक्वल असणार आहे. ओके, सिक्वेन्सने आपलं XYZ आणि LMN ना, त्यामुळे XL YM आणि Z आणि N हे अँगल्स इक्वल असणार आहे. साईडसाठी काय रिलेशन असणार आहे, रेशोज ऑफ करस्पॉन्डिंग साइड आर इक्वल. रेशोज इक्वल आहे म्हणजेच काय, XY/LM, YZ/MN आणि थर्ड साइड कोणती, XZ/LN. हे जे रेशोज आहे हा प्रत्येक रेशो इक्वल आहे. ओके, तर हे होतं साईडचं आणि करस्पॉन्डिंग अँगलचं रिलेशन. सेकंड क्वेश्चन, इन ट्रँगल XYZ XY इक्वल टू 4 सेंटीमीटर, YZ 6 सेंटीमीटर आणि XZ 5 सेंटीमीटर. एक ट्रँगल XYZ, त्यामधलं तिन्ही साईडची लेंथ आपल्याला दिली आहे. इफ ट्रँगल XYZ इज सिमिलर टू ट्रँगल PQR, हा ट्रँगल PQR अशी सिमिलर आहे अँड PQ इक्वल टू 8 सेंटीमीटर. तर ट्रँगल PQR मधला एक साईडची लेंथ आपल्याला दिलेली आहे, PQ इक्वल टू 8 सेंटीमीटर. देन फाइंड लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स ऑफ ट्रँगल PQR. तर आपल्याला रिमेनिंग साईडची लेंथ तिथे फाइंड आउट करायची. समजलं क्वेश्चन काय, दोन ट्रँगल सिमिलर दिलेले आहे, त्यामधल्या एक ट्रँगलच्या तिन्ही साईड दिलेल्या आहे, दुसऱ्या ट्रँगलची फक्त एक साईड दिलेली आहे. सिमिलॅरिटीच्या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला जो सेकंड ट्रँगल आहे त्याच्या अदर टू साइड्स फाइंड आउट करायचे आहे. सो सोल्युशन, XYZ हा एक ट्रँगल आहे, अनदर ट्रँगल आहे PQR. यामध्ये XY 4, YZ 6
आणि XZ5, PQ 8 आणि ह्या दोन लेंथ आपल्याला फाइंड करायच्या आहे. गिवन ट्रायंगल XYZ इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आता आपल्याला इथे अँगलचा विचार नाही करायचा, कारण आपल्याला साईडची इन्फॉर्मेशन दिली, साईड्स फाइंड करायचे, त्यामुळे आपण साईडचे रिलेशन इथे लिहिणार आहोत. अँड देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहे म्हणजेच काय, त्याचा रेशो जो आहे तो रेशो इक्वल आहे. दॅट इज रेशोज ऑफ साइड्स आर इक्वल. साइड्सचे जे रेशो आहे ते इक्वल असणार आहे. म्हणजेच काय, करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहे म्हणजेच साइडचे रेशो इक्वल आहे. याचाच अर्थ काय, आपण असं लिहू शकतो, पहिली साइड आहे ट्रायंगलचा सिक्वेन्स बघा XYZ आणि PQR ना. सो XY अपॉन PQ इज इक्वल टू YZ अपॉन QR इज इक्वल टू XZ अपॉन PR. सिमिलॅरिटी प्रॉपर्टी. अँड देअरफॉर आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती त्या व्हॅल्यूज आपण पुट करू. सो 4/8 इज इक्वल टू 6/QR इज इक्वल टू 5/PR. हे एक रिलेशन मिळालं. आता यामधले आपल्याला या दोन व्हॅल्यू फाइंड करायचे, म्हणून आपण एक रेशो आपल्याला पूर्ण माहिती 4/8. सो 4/8 आपण एकदा याच्यासोबत इक्वेट करू. सेकंड केसमध्ये ह्या रेशोला आपण यासोबत इक्वेट करूया. देअरफॉर 4/8 इज इक्वल टू 6/QR and hence 4 into QR is equal to 6 into 8. Therefore QR is equal to 6 into 8/4. इथे तुम्ही 1/2 सुद्धा इथेच करू शकता. 12. Therefore QR is equal to 12 सेंटीमीटर. म्हणजे हा जो रेशो आहे हा 4/8 म्हणजे 1/2. सो QR into 1 QR equal to 12 असंही लिहू शकता. आणि सेकंड 4/8 अगेन 4/8 is equal to 5/PR. This implies 4 into PR is equal to 5 into 8, and therefore PR is equal to 5 into 8/4, 5 into 2 10, and hence PR is equal to 10 सेंटीमीटर. त्यामुळे PR असणार आहे 10 सेंटीमीटर. बघा ही व्हॅल्यू येणार 12, ही व्हॅल्यू येणार 10. आता रेशोज बघा 4/8 1/2, 6/12 1/2, 5/10 1/2. म्हणजे रेशोज इक्वल येत आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शनमध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर असं लिहावं लागेल. देअरफॉर रिमेनिंग साइड्स ऑफ ट्रायंगल PQR आर 10 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. थर्ड क्वेश्चन, ड्रॉ अ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर आपल्याला सिमिलर ट्रायंगलची पेअर ड्रॉ करायची, म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. सिमिलर म्हणजे काय, शेप सारखे असले पाहिजे, साईज मे बी डिफरंट. लेबल देम, त्याला आपल्याला काही नाव द्यायचं आहे. शो देअर करस्पॉन्डिंग अँगल्स बाय सेम साईन्स. तर दोन ट्रायंगल सिमिलर आहे, त्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असणार आहे. तर हे जे करस्पॉन्डिंग अँगल आहे ते सेम साईनने आपल्याला इथे डिनोट करायचे आहे. शो द लेंग्थ्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड बाय नंबर्स इन प्रोपोर्शन. त्यानंतर आपल्याला हे जे दोन ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या प्रत्येक साईड लेंग्थ सुद्धा आपल्याला डिसाईड करायचे बाय टेकिंग नंबर्स इन प्रोपोर्शन. तर आपल्याला काहीतरी एक रेशो आपल्याला माहिती, दोन ट्रायंगल सिमिलर असेल त्यावेळेस त्याचे जे साईड्स असतात ते साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात, म्हणजे त्या साईडचा रेशो कॉन्स्टंट असतो. मग आपल्याला इथे एक फिक्स रेशो अज्यूम करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला ह्या ज्या दोन ट्रायंगल आहे त्याच्या साईड्सला आपल्याला काहीतरी लेंथ असाइन करावी लागणार आहे. क्लिअर इक्वेशन काय करायचं आहे ते. तर आपण काय करूया, दोन ट्रायंगल अज्यूम करू, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल घेऊ PQR. So consider triangle ABC and triangle PQR. यामध्ये ABC is similar to triangle PQR. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे आणि त्यामुळे सिमिलर आहे त्याचा अर्थ काय, अँगल्समध्ये काय रिलेशन असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. आणि साईडसाठी काय रिलेशन असणार आहे, साइड्स प्रोपोर्शनमध्ये असणार, इक्वल प्रोपोर्शनमध्ये असणार आहे, म्हणजे त्याचा जो रेशो आहे हा रेशो इक्वल असणार आहे. तर आपण करस्पॉन्डिंग साइड मेन्शन केला. याचा एक रेशो आपण अज्यूम करूया. लेट से रेशो बी 1/3. इथे तुम्ही रेशो कोणताही घेऊ शकता, मी 1/3 घेतला.
2/3 घ्या, 1/4 घ्या, कोणताही रेशो तुम्हाला वाटेल तो नंबर तुम्ही इथे घेऊ शकता. ओके, आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं की फर्स्ट ऑफ ऑल पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करायची, त्याला लेबल करायचं, पण नाव पण दिलं आहे. करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला सेम साईडने दाखवायचा आहे. सो एचा करस्पॉन्डिंग अँगल आहे बी, बी आणि अँगल क्यू, आणि त्यानंतर सी आणि अँगल आर. ओके, नेक्स्ट आहे आपल्याला साईडसाठी काहीतरी नंबर्स द्यायचे आहे. साईडसाठी नंबर्स दाखवायचे आहे म्हणजे काय, आपण एक तर फर्स्ट ऑफ ऑल आपण रेशो अज्यूम केलं 1/3. सो लेट्स से आपण असं करूया, ए बी साईड सिंपल नंबर्स घेऊ. लेट्स से ए बी 1 सेंटीमीटर आहे, त्यानंतर बी सी आहे 2 सेंटीमीटर आणि ए सी आहे 3 सेंटीमीटर. अशा लेंथ आपण अज्यूम केला. त्यावरून आपल्याला बाकीच्या लेंथ काय मिळणार बघा. ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू 1/3 म्हणजे 1/PQ इज इक्वल टू 1/3. याचाच अर्थ काय, पी क्यू किती असणार आहे, पी क्यू असणार आहे 3. त्याच पद्धतीने बी सी 2/QR इज इक्वल टू 1/3. याचाच अर्थ क्यू आर किती असणार आहे, क्यू आर 6. आणि थर्ड आहे ए सी आपण 3 अज्यूम केलं आहे. सो 3/PR इज इक्वल टू 1/3 म्हणजे पी आर किती असणार आहे 9. ओके, सो पी क्यू इक्वल टू 3 सेंटीमीटर, क्यू आर 6 आणि त्यानंतर पी आर असणार आहे 9 सेंटीमीटर. रेशो बघा 1/3 1/3 1/3 रेशो इथे फॉलो होतोय. म्हणजे आपल्याला माहिती की साईड जे असतं ते प्रोपोर्शनमध्ये असतं, त्यामुळे त्याचा रेशो सारखाच आला पाहिजे. ती कंडिशन इथे सॅटिस्फाय होते. आता फक्त हे जे आपण नंबर्स केले हे नंबर्स आपल्याला इथे दाखवायचे. सो ए बी 1, बी सी 2 आणि ए सी 3. इथे आहे 3, 6 अँड 9. 1/3 1/3 1/3 रेशोज इक्वल आहे. त्यानंतर अँगलसुद्धा आपण इक्वल आहे असं शो केलेलं आहे. प्रॉब्लेम सेट 3. आता ट्रायंगल्सच्या चॅप्टरमध्ये आपण जे काही थेरम शिकलो, ज्या काही प्रॉपर्टीज शिकलो, त्या सगळ्यांची रिव्हिजन प्रॉब्लेम सेटमध्ये होणार आहे. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करतो ना, त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की हा प्रॅक्टिस सेट ह्या टॉपिकवर आधारित आहे. त्यामुळे आपल्या बॅक ऑफ द माइंड असतं की हां आता आपण ह्या टॉपिकवर आधारित प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करतोय, म्हणजे आपल्याला ह्या कन्सेप्ट किंवा ह्या प्रॉपर्टीज यूज कराव्या लागणार आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये प्रॉब्लेम सेट इज मिक्स ऑफ ऑल प्रॉपर्टीज, मिक्स ऑफ ऑल क्वेश्चन्स. त्यामुळे इथे ॲक्च्युअलमध्ये आपण जे काही शिकलो आहे पूर्ण चॅप्टरमध्ये त्याची सगळ्याची रिव्हिजन होते. सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन दिले आहे, करेक्ट ऑप्शन कोणता आहे ते आपल्याला इथे चूज करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन, इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर 5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या ज्या दोन साईड आहे त्याची लेंथ दिली आहे 5 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ इट्स थर्ड साईड कॅन नॉट बी. तर थर्ड साईडची लेंथ काय नसू शकते, लेंथ ऑफ थर्ड साईड कॅन नॉट बी काय नसणार आहे ते आपल्याला इथे त्यासाठी आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. क्वेश्चन समजला. ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या दोन साईड दिलेल्या आहे आणि थर्ड साईड जे ना थर्ड साईडच्या लेंथ काय पॉसिबल नाही आहे ते आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची, आपण एक प्रॉपर्टी बघितली होती, सम ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साईड. आठवते ही प्रॉपर्टी. कोणताही ट्रायंगल असेल, लेट्स से ट्रायंगलची साईड आहे ABC, तर यामध्ये नेहमी एक रिलेशन फॉलो होतो. सपोज मी ह्या दोन साईडची ॲडिशन केली ना, ही नेहमी मोठी असणार आहे थर्ड साईडपेक्षा, किंवा ह्या दोन साईडची मी ॲडिशन केली, ही ॲडिशन नेहमी मोठी असणार आहे थर्ड साईडपेक्षा. त्याच पद्धतीने ए आणि सी या दोन साईडची ॲडिशन मोठी असणार आहे थर्ड साईडपेक्षा. याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. आता इथे साईड्स कोणत्या दिलेल्या आहे आपल्याला, 5 आणि 1.5. सो लेट्स से ए इज 5 सेंटीमीटर आणि बी आहे 1.5 सेंटीमीटर. आणि थर्ड साईड आपण सी अज्यूम करूया, थर्ड साईड बी सी, थर्ड साईड बी सी. आणि त्यामुळे सम ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साईड. ओके, म्हणजेच काय, 5 + 1.5 इज ग्रेटर दॅन सी, म्हणजे 6.5 इज ग्रेटर दॅन सी. याचाच अर्थ काय, सीची व्हॅल्यू 6.5 सेंटीमीटरपेक्षा कमी पाहिजे. सी शुड बी लेस दॅन 6.5 सेंटीमीटर. ऑप्शन आहे 3.7, 3.7 इज लेस दॅन 6.5. 4.1 हा सुद्धा 6.5 पेक्षा कमी आहे. 3.8 सुद्धा आहे, 3.4 सुद्धा आहे. चारही ऑप्शन जे आहे, चारही ऑप्शन ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. सो याचा अर्थ असा आहे का की ऑप्शन चुकीचे आहे, ऑप्शन चुकीचे नाही आहे. आपल्याला अजून दुसऱ्या पेअरसाठी ही कंडिशन चेक करावी लागणार आहे. ज्यावेळेस सी शुड बी 6.5 या कंडिशनच्या अकॉर्डिंग हे चारही आन्सर पॉसिबल आहे, म्हणजेच थर्ड साईड कॅन नॉट बी. तर याचा आन्सर आपल्याला अजून ते मिळालेलं नाही. आता आपल्याला काय करावं लागलं, अजून नेक्स्ट पेअर कन्सिडर करावं लागलं. आपण ही एक कंडिशन चेक केली, आता आपण ही कंडिशन चेक करू. बी प्लस सी शुड बी ग्रेटर दॅन ए. बी आपण घेतला आहे 1.5, 1.5 प्लस सी शुड बी ग्रेटर दॅन ए इज 5. ओके, आता सीची व्हॅल्यू आपण काय करू, ऑप्शन वाईज सीची व्हॅल्यू कन्सिडर करूया. सो इफ सी इज
3.7. ऑप्शन ए असेल तर सीची व्हॅल्यू 3.7 असेल तर 1.5 प्लस 3.7 ही सम किती असणार आहे 5.2. 5.2 इज ग्रेटर दॅन 5 म्हणजे ही पॉसिबल आहे, ही साईड पॉसिबल आहे. सो ऑप्शन ए हे आन्सर नसणार आहे, कारण आपल्याला काय सांगितले विच साईड कॅन नॉट बी, कोणती साईड पॉसिबल नाही आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. 5.2 ग्रेटर दॅन 5 म्हणजे 3.7 ही साईड असू शकते, त्यामुळे हे आन्सर नाही आहे. 4.1 जर आपण ॲड केले 1.5 प्लस 4.1 इथे आपण काय करतो सीची जी व्हॅल्यू आहे ना सीची व्हॅल्यू या प्रत्येक ऑप्शनमधला एक नंबर आपण टाकून चेक करतो. इलिमिनेशन मेथड आपण इथे यूज करतोय. सो सीची व्हॅल्यू ज्यावेळेस मी 4.1 टाकेल त्यावेळेस हे किती येणार 5.6. 5.6 इज अगेन ग्रेटर दॅन 5 म्हणजे 4.1 ही सुद्धा पॉसिबल साईड आहे. सी 3.8 1.5 प्लस 3.8 तर हे किती असणार आहे 5.1 विच इज अगेन ग्रेटर दॅन 1. आणि ऑप्शन डी 3.4 1.5 प्लस 3.4 ही सम किती येणार आहे 4.9. 4.9 इज ग्रेटर दॅन 5 नाही 4.9 इज नॉट ग्रेटर दॅन 5. याचाच अर्थ काय ज्या वेळेस साईड 3.4 असेल दिस इम्प्लाइज वेन थर्ड साईड इज 3.4 सेंटीमीटर देन त्यावेळेस काय होतं सम ऑफ टू साइड इज नॉट ग्रेटर दॅन थर्ड साइड. आपण असं कंडिशन येते सम ऑफ टू साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. इथे आपल्याला कंडिशन काय मिळते सम ऑफ टू साइड्स इज नॉट ग्रेटर दॅन थर्ड साइड. सो याचाच अर्थ काय ही कंडिशन सॅटिस्फाय नाही होते म्हणजेच काय 3.4 कॅन नॉट बी थर्ड साइड ऑफ अ ट्रायंगल. थर्ड साइड ऑफ ट्रायंगल आपल्याला तेच फाइंड करायचे की कोणती साइड पॉसिबल नाही थर्ड साइड म्हणून याचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी. आन्सर इज ऑप्शन डी. समजला क्वेश्चन कसा आहे. बऱ्याचदा असं असतं की पहिल्याच केसमध्ये म्हणजे आपण ही फर्स्ट केस कन्सिडर करून यामध्येच आपल्याला आन्सर मिळून जातं की सी शुड बी लेस दॅन 6.5. एखादा नंबर असा दिलेला असेल की जो 6.5 पेक्षा मोठा असेल मग आपण लगेच मार्क करणार की ही साईड पॉसिबल नाही. बट ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं चारही ऑप्शन असे दिले होते ना की जे चारही ऑप्शन 6.5 पेक्षा लहान आहे त्यामुळे आपल्याला नेक्स्ट कंडिशनला मूव्ह व्हावं लागलं. मे बी काही क्वेश्चनमध्ये असं सुद्धा पॉसिबल असेल की इथे सुद्धा आपल्याला एकही ऑप्शन मिळणार नाही. मग त्या केसमध्ये तुम्हाला अगेन थर्ड कंडिशन चेक करावी लागणार आहे आणि त्यामधून तुम्हाला एक ऑप्शन चेक करून दिलेला नंबर किंवा दिलेली साईड फाइंड आउट करायची आहे. क्लिअर आहे क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इन ट्रायंगल PQR अँगल R इज ग्रेटर दॅन अँगल Q देन तर आपल्याला एक ट्रायंगलमध्ये असणाऱ्या अँगलचं रिलेशन दिलेलं आहे. एक अँगल R Q पेक्षा मोठं आहे त्याचा यूज करून आपल्या साईडचं रिलेशन इथे फाइंड करायचं आहे. सिंपल क्वेश्चन आहे प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन आहे. फक्त एक ट्रायंगल दिला आहे ट्रायंगल PQR. या ट्रायंगलमध्ये अँगल R इज ग्रेटर दॅन अँगल Q म्हणजे हा अँगल ह्या अँगलपेक्षा मोठा आहे. आपल्याला साईडचं रिलेशन इथे लावायचं आहे तर यासाठी आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची एखाद्या ट्रायंगलमध्ये ज्यावेळेस अँगल अनइक्वल असतात म्हणजे ही झाली कंडिशन ऑफ अनइक्वल अँगल ज्यावेळेस अनइक्वल असतात त्यावेळेस जो अँगल मोठा असेल त्याच्या समोरची साईड नेहमी मोठी असणार आहे. जो अँगल लहान असेल त्याच्या समोरची साईड नेहमी लहान असणार आहे. सो या लॉजिकनी अँगल आरच्या समोरची ऑपोजिट साईड कोणती आहे साईड PQ आणि अँगल Q त्याची ऑपोजिट साईड कोणती PR. त्यामुळे इथे आपण सेम रिलेशन इथे यूज करणार. सो PQ इज ग्रेटर दॅन PR. तर इथे बघा ऑप्शन कोणता आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी याचा आन्सर आहे. इथे रिझन काय देणार आपण इन ट्रायंगल if two angles are unequal then side opposite to largest or greatest angle is greater than side opposite to smallest angle. Side opposite to greatest angle is greater than side opposite to smaller angle. त्यामुळे ते PQ is greater than PR. Option B. Third question. In triangle TPQ, angle T 65 degree, angle P 95 degree. Which of the following is true statement? एक ट्रायंगल दिलेला आहे TPQ त्यामध्ये दोन अँगलची व्हॅल्यू दिली आहे. त्याचा यूज करून आपल्याला स्टेटमेंटमधलं रिलेशन कोणतं ट्रू असणार आहे ते इथे डिसाईड करायचं आहे. तर आपण सगळ्यात आधी ट्रायंगल ड्रॉ करूया. TPQ P इज 95. सो ट्रायंगल असा काही असणार आहे
95 डिग्री आहे अँगल पी. त्यानंतर इथे घेऊ आपण पॉईंट टी आणि इथे पॉईंट क्यू. सो दिस इज ट्रायंगल टी पी क्यू. अँगल पी 95, अँगल टी 65 डिग्रीज. आणि त्याचा यूज करून आपल्याला साईडचं रिलेशन इथे डिसाईड करायचं. तर दोन अँगल दिलेले आहेत. थर्ड अँगल आपण इझिली फाइंड करू शकतो युजिंग प्रॉपर्टी सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्याचा यूज करून आपण सगळ्यात आधी अँगल क्यू फाइंड आउट करूया. अँगल टी प्लस अँगल पी प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन सम ऑफ अँगल्स of triangle is equal to 180 degree. Therefore 65 plus 95 plus angle Q is equal to 180 degree. Therefore ही सम किती असणार आहे 160 plus angle Q is equal to 180 degree. त्यामुळे अँगल Q किती असणार आहे 180 minus 160 म्हणजे 20 डिग्री. Q ची व्हॅल्यू आली 20 डिग्री. ओके, तीन अँगल तर मिळाले. आता साईडचं रिलेशन आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की अँगल एखादा ट्रायंगल असेल, ट्रायंगलचे अँगल आणि साईडचं काय रिलेशन असतं. ज्या वेळेस एखाद्या ट्रायंगलचे ज्या साईड्स असतात त्या साईड्स अनइक्वल असतात त्या केसमध्ये, किंवा आता आपण इथे ॲक्च्युली आपल्याला अँगल्स दिले आहे त्यामुळे आपण अँगलच्या रेफरन्सने साईड डिसाईड करूया. सो एखादा ट्रायंगल असेल लेट्स से ABC. ओके, या ट्रायंगलमध्ये सपोज हे दोन अँगल आहे, अँगल बी आणि अँगल सी. आणि अँगल बी इज ग्रेटर दॅन अँगल सी जर असेल, अँगल बी इज ग्रेटर दॅन अँगल सी असेल तर अँगल बीच्या समोरची साईड म्हणजे ए सी, अँगल सीची समोरची साईड किंवा ऑपोजिट साईड म्हणजे ए बी. तर हे सेम रिलेशन याला सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे. सो याचा अर्थ काय, जो अँगल मोठा आहे त्याच्या समोरची साईड मोठी असणार आहे, जो अँगल लहान आहे त्याच्या समोरची साईड लहान असणार आहे. तर हेच लॉजिक आपण किंवा हेच रिलेशन आपण इथे यूज करणार आहोत. तीन अँगल आहे अँगल टी पी क्यू. त्यामध्ये आपण असं लिहू शकतो अँगल क्यू पेक्षा मोठा आहे अँगल टी आणि त्यापेक्षा मोठा आहे अँगल पी. 95, 65 आणि 20. ओके, हे रिलेशन आपण लिहू शकतो. देअरफॉर अँगल क्यू लेस दॅन अँगल टी लेस दॅन अँगल पी. अँगल क्यूच्या समोरची साईड कोणती असणार आहे पी टी. अँगल टीच्या समोरची म्हणजे ऑपोजिट साईड पी क्यू आणि अँगल पीच्या ऑपोजिट साईड आहे टी क्यू. हेच रिलेशन इथे सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे. ओके, सो याचाच अर्थ काय, पी टी लेस दॅन पी क्यू लेस दॅन टी क्यू. आता बघूया आपण ऑप्शन्स कोणते आहे आपल्याकडे. पी टी लेस दॅन पी क्यू, आपण ऑप्शन वाईज जाऊया. फर्स्ट आहे पी क्यू लेस दॅन टी पी. पी क्यू इज लेस दॅन टी पी नाही, पी क्यू इज ग्रेटर दॅन टी पी. ओके, सो दिस इज नॉट पॉसिबल. सेकंड पी क्यू लेस दॅन टी क्यू. पी क्यू लेस दॅन टी क्यू हे ट्रू आहे. टी क्यू लेस दॅन टी पी लेस दॅन पी क्यू म्हणजे पी क्यू सगळ्यात मोठा आहे, पी क्यू सगळ्यात मोठा आहे का नाही. सो दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. लास्ट ऑप्शन पी क्यू लेस दॅन टी पी लेस दॅन टी क्यू म्हणजे टी क्यू सगळ्यात मोठा आहे, टी क्यू. ओके, ही कंडिशन आहे. बट पी क्यू आणि टी पी यामध्ये प्रॉब्लेम आहे. बघा पी क्यू मोठा आहे पी टीपेक्षा, तिथे दाखवलं आहे टी पी मोठा आहे पी क्यूपेक्षा. पी टी किंवा टी पी जर कन्फ्युजन होत असेल तर हे आपण दिलेल्या अँगलच्या फॉर्ममध्ये, दिलेल्या साईडच्या फॉर्ममध्ये लिहू. टी पी, पी क्यू आणि टी क्यू अशा तीन साईड्स दिलेल्या आहे ना. आता याला तुम्ही कम्पेअर करा. सो ऑप्शन डी इज ऑल्सो नॉट पॉसिबल. त्यामुळे ट्रू स्टेटमेंट कोणते असणार आहे ऑप्शन बी, दॅट इज पी क्यू लेस दॅन टी क्यू. सेकंड क्वेश्चन, ट्रायंगल ABC इज आयसोसेलस ट्रायंगल इन विच AB इक्वल टू AC. आयसोसेलस ट्रायंगल दिलेला आहे. आयसोसेलस ट्रायंगल आहे म्हणजेच काय, त्याच्या दोन साईड इक्वल लेंथच्या असणार आहे. त्या दोन साईड AB आणि AC. सेगमेंट BD अँड सेगमेंट CE आर मेडियन. तर त्या ट्रायंगलमध्ये दोन मेडियन दिलेला आहे BD आणि CE. शो दॅट BD इक्वल टू CE. तर आपल्याला ह्या मेडियन इक्वल लेंथच्या हे इथे प्रूव्ह करायचं आहे. आयसोसेलस ट्रायंगल ABC ABC आयसोसेलस ट्रायंगल आहे त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी दिलेली आहे. AB इक्वल टू AC. मेडियन आहे BD म्हणजे बी पॉईंटपासून स्टार्ट होणारी मेडियन. मेडियन म्हणजे काय, वर्टेक्स बी आणि त्याची ऑपोजिट साईड त्याचा जो मिड पॉईंट आहे त्याला जॉईन करणारी लाईन. हा मिड पॉईंट आहे त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. हा पॉईंट आहे D. त्याच पद्धतीने CE म्हणजे याचा मिड पॉईंट. सो इथे आहे पॉईंट E. त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. ओके, तर आपल्याला दाखवायचे आहे की BD आणि CE या दोन मेडियन इक्वल लेंथच्या म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ या दोन लेंथ सारख्या हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. ट्रायंगल ABC
इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. आपण आता ज्या ज्या कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा यूज करून काय काय इन्फॉर्मेशन आपण या ट्रायंगलबद्दल डिराईव्ह करू शकतो ती इन्फॉर्मेशन आपण इथे लिहितोय आता. ट्रायंगल एबीसी इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. AB इक्वल टू AC. दिस इज 1. त्यानंतर BD अँड CE आर मेडियन्स अँड देअरफॉर BD आणि CE ह्या मेडियन आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो AD इक्वल टू DC इज इक्वल टू हाफ AC. मेडियन आहे म्हणजेच हा मिड पॉईंट असणार आहे, त्यामुळे AD इक्वल टू DC इक्वल टू हाफ ऑफ AC, राईट. अँड AE इज इक्वल टू EB इज इक्वल टू हाफ ऑफ AB. ओके. फ्रॉम 1 AB इक्वल टू AC, त्यामुळे याला जर आपण दोन्ही साईडला हाफने मल्टिप्लाय केलं सो हाफ AB इक्वल टू हाफ AC. इक्वॅलिटी तर सारखंच असणार आहे कारण आपण दोन्ही साईडला 1/2 ने मल्टिप्लाय करतो. सो AB इंटू हाफ इज इक्वल टू AC इंटू हाफ. आता जर तुम्ही हे रिलेशन यूज केलं, लेट्स से दिस इज 2. फ्रॉम 2 आपण हाफ AB ची व्हॅल्यू A किंवा EB पुट करू शकतो, हाफ AC ची व्हॅल्यू AD किंवा DC पुट करू शकतो. आता यामधली कोणती व्हॅल्यू सिलेक्ट करायची? तर बघा, आपल्याला प्रूव्ह काय करायचं, आपल्याला ह्या ज्या दोन साईड ह्या दोन साईड इक्वल दाखवायच्या आहे. म्हणजेच आपल्याला असे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे की त्या ट्रायंगलच्या ह्या दोन साईड असणार आहे. ओके. आता हे ट्रायंगल कोणते असू शकतात? यामध्ये पॉसिबिलिटी आहे की हा ट्रायंगल असू शकतो ADB, म्हणजे ही साईड कव्हर होईल, आणि दुसरा ट्रायंगल असणार आहे AEC. आता हेच दोन ट्रायंगल का घेतले? कारण जर तुम्ही बघितलं हा ट्रायंगल AEC आणि ADB यामध्ये A हा कॉमन अँगल असणार आहे, त्यामुळे एक अँगल आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण हे दोन ट्रायंगल इथे ड्रॉ करू. ADB आणि दुसरा ट्रायंगल आहे ADB AEC. इथे पॉइंट E आहे आणि हा असा ट्रायंगल आहे AEC. ओके. यामध्ये हा एक अँगल कॉमन आहे, अँगल मिळाला. कॉन्ग्रुएन्सी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर हाफ AB इक्वल टू हाफ AC. यामध्ये जर आपण हाफ ABच्या ऐवजी जर आपण A लिहिला आणि हाफ ABच्या ऐवजी A लिहिला, यस, आणि हाफ ACच्या ऐवजी AD किंवा DC यामधला आपण जर AD लिहिला, ओके, तर बघा AE आणि AD या दोन लेंथ सारख्या आहे, म्हणजेच हा ट्रायंगल याची एक साईड आणि हा ट्रायंगल याची एक साईड, ही साईड इक्वल आली किंवा कॉन्ग्रुएंट आली. अँगल झाला, साईड झाला. अजून आपण यामध्ये काय दाखवू शकतो? अँगल AEC, आणि आपल्याला ही साईड दाखवायची आहे, एक अँगल मिळाला, एक साईड मिळालेली आहे. आणि त्यानंतर अजून आपण साईड सुद्धा दाखवू शकतो, साईड AC आणि AB या दोन साईड इक्वल दिलेल्या आहे. सो याचाच अर्थ काय? एक साईड पण आपल्याला मिळाली. सो ही साईड आणि हा अँगल म्हणजेच SAS या क्रायटेरियानुसार आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून त्याची करस्पॉन्डिंग साईड म्हणून EC आणि BD या दोन साईड ज्या या दोन साईड कॉन्ग्रुएंट असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे इथे आपण AB आणि ACच्या ऐवजी लिहिणार आहोत AE आणि ED. AE आणि AD या दोन व्हॅल्यू आपण चूज केलं अकॉर्डिंग टू ट्रायंगल. आपण जे दोन ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत त्याच्या साईड ज्या असणार त्या साईड आपण इथे कन्सिडर केलं. ओके. सो फ्रॉम 2 A इक्वल टू AD, दिस इज 3. नाउ कन्सिडर ट्रायंगल. आपण कोणते ट्रायंगल डिसाइड केले? AEC अँड ट्रायंगल AEC ADB. ओके. या दोन ट्रायंगल मध्ये सगळ्यात आधी साइड्स AC कॉन्ग्रुएंट टू AB, हे तर दिलेलंच आहे. AC इज कॉन्ग्रुएंट टू AB. ओके. त्यानंतर फ्रॉम 3 AE इज इक्वल टू AD, AE इक्वल टू AD. ओके. त्यानंतर आहे कॉमन अँगल EAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DAB, कॉमन अँगल. ठीक आहे, हा कॉमन अँगल. अँड देअरफॉर बाय साइड अँगल साइड टेस्ट आपण लिहू शकतो हे दोन ट्रायंगल आहे कॉन्ग्रुएंट. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल त्याच्या अकॉर्डिंग आपण लिहू शकतो EC इक्वल टू DB
किंवा या ट्रायंगलच्या पण दोन साईड रिमेनिंग साईड कन्सिडर करा EC आणि DB. EC आणि DB म्हणजेच काय CE इज कॉन्ग्रुएंट टू BD. याचाच अर्थ CE इज इक्वल टू BD. Therefore C equal to BD, hence proved. Clear है? Question number 3. In triangle PQR, PQ is greater than PR. एक ट्रायंगल दिला आहे त्यामधल्या दोन साइडचे रिलेशन दिलेलं आहे. PQ is greater than साइड PR and bisectors of angle Q and angle R intersect at S. दोन अँगल आहे, अँगल Q अँगल आहे. तसं जर अँगल बायसेक्टर ड्रॉ केले तर हे दोन अँगल बायसेक्टर पॉईंट S मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतील. शो दॅट SQ ग्रेटर दॅन SR. तर आपल्याला इथे शो करायचं आहे SQ इज ग्रेटर दॅन SR. क्लिअर आहे क्वेश्चन? सो आपण एकदा ट्रायंगल ड्रॉ करूया. दिलेला आहे ट्रायंगल PQR. त्यानंतर अँगल Q आणि अँगल R याचे जे बायसेक्टर आहे, म्हणजे हा एक बायसेक्टर आणि ह्या अँगलचा हा एक बायसेक्टर, हे जे दोन बायसेक्टर आहे ते एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे ॲट पॉईंट S. अँगल बायसेक्टर म्हणजे असा रे की जो दिलेल्या अँगलला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा हे दोन इक्वल अँगल फॉर्म होणार आहे आणि त्याचं इंटरसेक्शन पॉईंट आहे पॉईंट S. अजून दिलेली कंडिशन काय आहे? PQ इज ग्रेटर दॅन PR. PQ इज ग्रेटर दॅन PR आणि आपल्याला शो करायचं SQ इज ग्रेटर दॅन SR. म्हणजे आपल्याला ही साईड आणि ही साईड या दोन साईडमधलं रिलेशन इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे SQ ग्रेटर दॅन SR. तर सगळ्यात आधी गिवन PQ इज ग्रेटर दॅन PR या कंडिशनचे आपण काय करू शकतो? PQ ही साईड PR पेक्षा मोठी आहे, त्यामुळे साईडचं रिलेशन आपण अँगलला सुद्धा लावू शकतो. बरोबर, काय रिलेशन असतं? एखाद्या ट्रायंगलमध्ये ज्यावेळेस दोन साईड अनइक्वल असतात त्यावेळेस जी साईड मोठी असते त्याच्या समोरचा जो अँगल असतो, ऑपोजिट अँगल असतो, तो नेहमी मोठा असणार आहे. त्या लॉजिकनी PQ ग्रेटर दॅन PR. PQ साईड PQच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे? अँगल R. आणि PR साईड PRच्या ऑपोजिट अँगल आहे अँगल Q. सो सेम रिलेशन इथे लागणार आहे. सो याचाच अर्थ काय? अँगल R इज ग्रेटर दॅन अँगल Q. अँगल R ला आपण असं लिहू शकतो, देअरफॉर अँगल PRQ इज ग्रेटर दॅन अँगल PQR. ठीक आहे, हे एक रिलेशन आपण इथे मिळवलं. फाईन. आता सेकंड आपल्याला दिलेलं आहे की अँगलचे बायसेक्टर इथे दिलेले आहे. सो सिन्स अँगल Q अँड अँगल R आर बायसेक्टेड by their bisectors, therefore आपण काय लिहू शकतो? therefore अँगल PQS, आपण हा अँगलचा कन्सिडर केला अँगल Q, तर अँगल PQS आणि SQR, अँगल PQS इक्वल टू अँगल SQR इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल PQR. त्याच पद्धतीने ह्या साईडला अँगल PRS is equal to angle SRQ is equal to half of total angle, that is angle PRQ. ओके, आता हे जे रिलेशन आहे आपण याचा यूज इथे करूया. PRQ इज ग्रेटर दॅन PQR. त्यामुळे जर मी ह्या अँगलमध्ये या रिलेशनमध्ये दोन्ही साईड हाफने मल्टिप्लाय केलं, सो हाफ ऑफ अँगल PRQ इज ग्रेटर दॅन हाफ ऑफ PQR. दोन्ही साईडला मी सेम नंबरने मल्टिप्लाय करते, त्यामुळे हे रिलेशन चेंज होणार नाही. हे रिलेशन ॲज इट इज राहणार आहे. इथे हाफने मल्टिप्लाय केलं, इथे हाफने मल्टिप्लाय केलं. सो हाफ PRQ इज ग्रेटर दॅन हाफ PQR. आता हे हाफने का मल्टिप्लाय केलं? कारण आता इथे आपल्याला अँगल बायसेक्टरच्या प्रॉपर्टीचा इथे यूज करायचा आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? आपल्याला ह्या दोन साईड प्रूव्ह करायच्या आहे. बरोबर. आता साईड SQ आणि साईड SR. साईड SQ जी आहे, साईड SQच्या समोरचा अँगल कोणता आहे? साईड SQच्या समोरचा अँगल आहे SRQ. बरोबर. आणि साईड SR याच्या समोरचा अँगल कोणता आहे? अँगल SQR. आता आपल्याला हे जे दोन अँगल आहे ना, हे दोन अँगल इथे रिलेट करायचे आहे. देअरफॉर हाफ PRQ, यामध्ये आपण ह्या दोघांपैकी कोणती व्हॅल्यू पुट करणार? अँगल SRQ हा अँगल, आणि हाफ PQR, हाफ PQR म्हणजे हे दोन अँगल, यापैकी आपण व्हॅल्यू घेणार अँगल SQR. सो सेम रिलेशन इथे अप्लाय होणार आहे. सो अँगल SRQ इज ग्रेटर दॅन अँगल SQR. आता हे जे दोन अँगल आहे, हे अँगल आहे अँगल्स ऑफ ट्रायंगल SQR. सो इन ट्रायंगल SQR अँगल SRQ इज ग्रेटर दॅन अँगल SQR. अँगलचं रिलेशन मिळालं. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे साईडचं रिलेशन, त्यामुळे आपण इथे अँगल SRQ आणि अँगल SQR हे ज्या साईड्सशी रिलेट करतात ते साईड्स लिहूया. अँगल SRQ याच्या ऑपोजिट साईड कोणती आहे? अँगल साईड QS.
आणि अँगल एस क्यू आर याची ऑपोजिट साईड आहे साईड आर एस, अँड देअरफॉर एस क्यू इज ग्रेटर दॅन एस आर. हेच प्रूव्ड. इथे रिझन देणार आपण साईड ऑपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर आणि साईड ऑपोजिट टू स्मॉलर अँगल इज स्मॉलर. सो त्या लॉजिकनी किंवा त्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग क्यू एस ग्रेटर दॅन आर एस म्हणजेच काय एस क्यू ग्रेटर दॅन एस आर. फोर्थ क्वेश्चन. इन फिगर 3.59 पॉईंट डी अँड ई आर ऑन साईड बी सी ऑफ ट्रँगल ए बी सी. एक ट्रँगल दिलेला आहे ए बी सी, त्याची साईड बी सी, त्यावरती 2 पॉईंट आहे पॉईंट डी आणि ई. सच दॅट बी डी इक्वल टू सी. आता यांची पोझिशन अशी आहे की ज्याच्यामुळे बी डी आणि सीई किंवा ई सी हे डिस्टन्स इक्वल आहे, अँड ए डी इक्वल टू ए ई म्हणजेच ह्या 2 पॉईंटचं ए पासूनचं डिस्टन्स सुद्धा सारखं आहे, त्यामुळे ए डी आणि ए हे 2 डिस्टन्सेस सारखे दिलेले आहे. शो दॅट ट्रँगल ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल ए सी. आपल्याला इथे 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कोणते ट्रँगल? ट्रँगल ए बी डी म्हणजे हा ट्रँगल आणि हा ट्रँगल, हे 2 ट्रँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे म्हणजे आपल्याला टेस्ट यूज करावी लागेल. टेस्ट कोणती यूज करायची त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बघावं लागेल कोणत्या साईड किंवा कोणते अँगल इथे कॉन्ग्रुएंट असणार आहे. तर बघा आपल्याला हे 2 ट्रँगल कन्सिडर करायचे, ए बी डी आणि ए सी ई. हा आणि हा ट्रँगल. यामध्ये आता बघा जर तुम्ही बघितलं लगेच लक्षात येईल तुमच्या फिगरवरनं ही एक पेअर इक्वल आहे म्हणजे बी डी आणि सी ई. बरोबर, इक्वल लेंथ आहे, कॉन्ग्रुएंट आहे ही साईड. त्यानंतर ए बी डी आणि ए सी ई यामध्ये जर तुम्ही बघितलं ही साईड इक्वल दिलेली आहे आपल्याला, ए डी आणि ए ई, ए डी आणि ए. बरोबर, 2 साईड झाल्या. आता आपल्याला साईड किंवा अँगल लागणार आहे. आता थर्ड साईड कोणती आहे? थर्ड साईड ए बी आणि ए सी आहे. ए बी आणि ए सी बद्दल काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली नाही आहे. त्यानंतर अँगलचा जरी आपण विचार केला तर अँगलची पण कोणती कंडिशन दिलेली नाही. सो थोडक्यात याचा अर्थ काय, ह्या 2 कंडिशन आपल्याकडे आहे. आपल्याला अजून एक कंडिशन डिराईव्ह करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड करू की कोणत्या क्रायटेरियाच्या अकॉर्डिंग हे 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता ही जी कंडिशन आपल्याला डिराईव्ह करायची त्यासाठी आपल्याला ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्याचा यूज होणार आहे. ओके, तर बघा आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार. गिवन ए डी इक्वल टू डी ई आणि बी डी इक्वल टू ई सी. ओके, आता यामध्ये जर तुम्ही बघितलं ए डी आणि डी ई, सॉरी ए डी आणि ए ई असेल, ए डी आणि ए ई या 2 साईड इक्वल आहे. ही साईड आणि ही साईड इक्वल आहे, ही लेग सारखी आहे. त्यामुळे जर आपण ट्रँगल ए डी ई कन्सिडर केला, ओके, इन ट्रँगल ए डी ई या ट्रँगलमध्ये ए डी इक्वल टू ए ई 2 साईड सारख्या आहे म्हणजे दिस इज अन आयसोसेलस ट्रँगल. आयसोसेलस ट्रँगल आहे त्यामुळे आयसोसेलस ट्रँगलच्या थेरमच्या अकॉर्डिंग आपण लिहू शकतो ह्या साईडच्या समोरचा अँगल आणि ह्या साईडचा समोरचा अँगल किंवा ऑपोजिट अँगल इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो अँगल ए ई डी इज इक्वल टू अँगल ए डी ई. रिझन आयसोसेलस ट्रँगल थेरम. आयसोसेलस ट्रँगल थेरम. ठीक आहे, एक अँगलचं रिलेशन तर आपल्याला मिळालं ज्या कंडिशन होत्या त्याच्यावरून. आता यानंतर आपण बी डी आणि ई सीचं काही यूज करू शकतो का? इथे बी डी ई सीचं काही यूज नाही आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं बघा आपण हे जे 2 अँगल आता इक्वल दाखवले, हे 2 अँगल जर तुम्ही चेक केले तर बघा इथे अशी हा अँगल आहे ए डी ई आणि ह्या साईडला एक पॉईंट दिलेला आहे बी. त्यामुळे जर आपण हे 2 अँगल कन्सिडर केले, अँगल ए डी बी आणि अँगल ए डी ई, हे 2 अँगल आहे अँगल्स इन लिनियर पेअर. बरोबर, कारण इथे एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते म्हणजे हे 2 आहे अँगल्स इन लिनियर पेअर. त्याच पद्धतीने इथे सुद्धा ए ई सी आणि डी हे सुद्धा आहे अँगल्स इन लिनियर पेअर. आता ते रिलेशन आपण इथे लिहूया. सिन्स अँगल्स इन लिनियर पेअर किंवा असं लिहू आपण सिन्स सम ऑफ angles in linear pair is 180 degree and therefore angle ADE plus angle ADB is equal to 180 degree आणि सेकंड आहे angle AED plus angle AEC
इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आता इथे आपण बेसिकली आपल्याला काय करायचं, आपण हे दोन रिलेशन यूज करतो आणि आपल्याला ह्या दोन रिलेशनला ह्या कंडिशनसोबत इक्वेट करायचं. त्यामुळे आपण काय करू, ADEला ADBच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करूया. देअरफॉर अँगल ADE इज इक्वल टू 180 मायनस अँगल ADB, आणि इथे अँगल AED इज इक्वल टू 180 मायनस अँगल AEC. ओके, 1 त्यानंतर 2 आणि 3, फ्रॉम 1 to 3. 1 to 3 यावर जर तुम्ही बघितलं बघा, हे दोन इक्वल आहे. त्यानंतर ADEला आपण 180 मायनस अँगलच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं, AEDला सुद्धा 180 मायनस अँगलच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं. लेफ्ट साईड इक्वल आहे. लेफ्ट साईड इक्वल आहे म्हणजेच काय, राईट साईड सुद्धा इक्वल असणार आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो 180 डिग्री मायनस अँगल ADB इज इक्वल टू 180 मायनस अँगल AEC. ओके, 180 180 कॅन्सल होणार आहे. दोन्ही साईडला मायनस साईन आहे, मायनस साईन सुद्धा कॅन्सल होणार. त्यामुळे आपल्याला अँगलचं एक रिलेशन मिळेल, अँगल ADB इज इक्वल टू अँगल AEC. आता हे अँगल कोणतं आहे बघा, अँगल ADB म्हणजे हा अँगल आणि अँगल AEC म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल इक्वल आले. आता हे दोन अँगल कसले अँगल आहे, हे दोन अँगल आहे, हे जे दोन ट्रँगल आपल्याला जे कॉन्ग्रुएंट दाखवायचे त्याचे अँगल आहे. त्यामुळे इथे ही जी थर्ड कंडिशन असणार आहे ती असणार आहे अँगलची कंडिशन, अँगल ADB इज इक्वल टू अँगल AEC. त्यामुळे बघा, एक साईड एक अँगल आणि दुसरी साईड म्हणजे साईड अँगल साईड या क्रायटेरियाच्या अकॉर्डिंग हे जे दोन ट्रँगल आहे हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. समजलं? सो दिस इज 4. आता in triangle ABD and triangle ACE, या दोन ट्रँगलमध्ये फर्स्ट ऑफ ऑल BD कॉन्ग्रुएंट टू CE ही पेअर इक्वल आहे. त्यानंतर AD आणि AE, AD कॉन्ग्रुएंट टू AE, आणि त्यानंतर अँगल आता आपल्याला मिळणार अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AEC फ्रॉम 4. ओके, and therefore side angle side SAS टेस्ट आपण लिहू शकतो. हे जे दोन ट्रँगल आहे हे दोन ट्रँगल आहे कॉन्ग्रुएंट. SAS टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. समजला क्वेश्चन कसा सॉल्व केला ते? क्वेश्चन नंबर 5. इन फिगर 3.60 पॉइंट S इज एनी पॉइंट ऑन साइड QR ऑफ ट्रँगल PQR. एक ट्रँगल दिलेला आहे PQR, त्यानंतर ह्या ट्रँगलची एक साईड आहे QR, त्यावरती पॉईंट S दिलेला आहे. प्रूव्ह दॅट PQ प्लस QR प्लस RP इज ग्रेटर दॅन ट्वाइस ऑफ PS. तर आपल्याला हे एक रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. ट्रँगल PQR इथे पॉईंट आहे S. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, PQ प्लस QR प्लस RP म्हणजे PQ प्लस QR प्लस RP हा जो ट्रँगल आहे ह्या ट्रँगलच्या साईडची सम इज ग्रेटर दॅन ट्वाइस ऑफ PS, इज ग्रेटर दॅन ट्वाइस ऑफ PS. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. आता हे आपण कसं प्रूव्ह करणार, तर बघा यामध्ये आपल्याला बेसिकली ही जी साईड दिलेली हे काय आहे, ही मोठा जो ट्रँगल आहे PQR त्याचे जे साईड्स आहे त्याचे सम दिलेले आहे. त्यानंतर ती आपल्याला रिलेट करायची आहे साईड PS सोबत. साईड PS सोबत रिलेट करायची म्हणजेच काय, आपल्याला असे ट्रँगल कन्सिडर करावा लागणार आहे की ज्याचा पार्ट ज्याची PS ही एक साईड असणार आहे. त्यामुळे आपण एक ट्रँगल कन्सिडर करू PQS आणि त्यानंतर दुसरा ट्रँगल कन्सिडर करू PSR, आणि त्यानंतर इथे हे साईन आहे बरोबर ग्रेटर दॅनचं म्हणजे इनइक्वॅलिटीचं साईन आहे. म्हणजेच आपल्याला ट्रँगलचे जे सम असतात, ट्रँगलच्या साईडचे जे सम असतात त्याचं जे इनइक्वॅलिटीचं रिलेशन आहे ते रिलेशन इथे यूज करायचं आहे. सो कन्सिडर ट्रँगल, हे समजलं ना आपण PQS आणि PQS किंवा PSR हे ट्रँगल का कन्सिडर करतोय, कारण आपल्याला जरी यांची सम फाइंड करायची आहे बट आपल्याला त्याला रिलेट कशाशी करायचं आहे, साईड PS सोबत. साईड PS सोबत रिलेट करायचं म्हणजे आपल्याला PS मेन्शन होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला असा ट्रँगल कन्सिडर करावा लागेल की ज्याची साईड PS असणार आहे. त्यामुळे फर्स्ट आपण चेक करतोय विथ ट्रँगल PQS. कन्सिडर ट्रँगल PQS. आता PQS मध्ये आपल्याला माहिती आहे की ट्रँगलची इथे इनइक्वॅलिटी साईन आहे, त्यामुळे आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे, सम ऑफ टू साइड्स ऑफ ट्रँगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. बेसिकली ह्या प्रॉपर्टीचा यूज इथे आपल्याला करावा लागणार आहे. सम ऑफ टू साइड्स ऑफ ट्रँगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड.
आता जर इथे आपण चेक केलं, आपल्याला LHS आणि RHSला काय काय पाहिजे. RHSला आपल्याला PS पाहिजे, म्हणजे थर्ड साईड आपण PS कन्सिडर करणार आहोत. ओके, PS जर थर्ड साईड असेल तर राहिलेल्या दोन साईड कोणत्या, PQ प्लस QS. सो PQ प्लस QS इज ग्रेटर दॅन PS. इवन हे रिलेशन दोन बाकीच्या नेक्स्ट साईड सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे, जसं QS प्लस PS ही जी सम आहे ही सम यापेक्षा मोठी असणार आहे. बट आपल्याला काय प्रूव्ह करायचे त्याच्या अकॉर्डिंग आपण इथे रिलेशन मेन्शन केलेलं आहे. सो PQ प्लस QS इज ग्रेटर दॅन PS. लेट्स से दिस इज 1. ओके, त्यानंतर दुसरा ट्रायंगल कन्सिडर करू आपण, ट्रायंगल PSR. या ट्रायंगलमध्ये सुद्धा PS साईड आपण इथेच घेऊ, कारण आपल्याला रिलेशन असं हवं आहे. त्यामुळे PS साईड इथे आहे, तर राहिलेल्या दोन साईड कोणत्या, PR आणि RS. सो सम ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. ओके, दिस इज 2. आता आपण 1 + 2 करून बघूया. 1 + 2. 1 + 2 काय करतो, जेणेकरून आपल्याला ॲटलिस्ट RHS तरी मिळते. त्यामुळे RHS आपल्याला मिळेल, नंतर आपण LHSचा विचार करू की त्यामध्ये आपण काही ॲडजस्टमेंट करू शकतो का. सो 1 + 2 PQ प्लस QS प्लस PR प्लस RS इज ग्रेटर दॅन PS प्लस PS. ओके, अँड देअरफॉर हे असणार आहे ट्वाइस ऑफ PS. आपल्याला पाहिजे PQ QR RP. PQ आहे QR आणि RP म्हणजे PR. आता हे जे दोन आहे QS प्लस RS, बघा इथे लगेच दिसतंय तुम्हाला. QS प्लस RS म्हणजेच काय, हे आपण असं लिहिणार PQ प्लस PRला आपण RP लिहू प्लस QS प्लस SR. RSला SR लिहिला, बरोबर. RS म्हणजेच काय, SR. देअरफॉर PQ प्लस RP प्लस ही लेंथ काय आहे QS प्लस SR. दिस प्लस दिस म्हणजे टोटल QR. अँड दिस इज ग्रेटर दॅन ट्वाइस ऑफ PS. रिझन Q डॅश S डॅश R म्हणजेच काय, QS प्लस SR इक्वल टू QR. तर PQ प्लस QR प्लस RP इज ग्रेटर दॅन PS. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो PQ प्लस QR प्लस RP इज ग्रेटर दॅन ट्वाइस ऑफ PS. हेच प्रूव्ह. समजलं, सिम्पल होतं आहे. बघा क्वेश्चन जेव्हा आपण रीड करतो ना, क्वेश्चन बघूनच समजून घ्यायचं की आपल्याला काय हिंट मिळते. इथे आपल्याला ट्रायंगलच्या साईड दिलेलं आहे. ट्रायंगलच्या साईड दिले म्हणजे आपल्याला ट्रायंगलच्या साईडच्या समच्या प्रॉपर्टीचा यूज करावा लागणार आहे. इनइक्वलिटीचं साईन आहे, त्यामुळे ट्रायंगलच्या साईडच्या समची कोणती प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, सम ऑफ टू अँगल्स इज ग्रेटर दॅन थर्ड साईड. तर बेसिकली ही प्रॉपर्टी आपली इथे यूज करायची. साईड्स बघा काय काय दिलेलं आहे. PS मेन्शन केला म्हणजे आपल्याला PS ही साईड असणार ट्रायंगल कन्सिडर करावं लागणार आहे. मग आता ज्यावेळेस आपण हे रिलेशन इथे यूज करतोय तर नेमक्या कोणत्या साईड्स आपल्याला घ्यायच्या आहे. आपल्याला RHSला पाहिजे PS, त्यामुळे PS व्यतिरिक्त ज्या दोन साईड आहे त्याची सम आपण दोन्ही ट्रायंगलसाठी कन्सिडर केली आणि त्यानंतर त्या ॲड केल्यानंतर ऑटोमॅटिकली टर्म्स असे ॲडजस्ट झाला की LHS आपल्याला इथे मिळालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. इन फिगर 3.61 बायसेक्टर ऑफ अँगल BAC इंटरसेक्ट साईड BC ॲट पॉईंट D. तर ट्रायंगल आहे ABC, त्यामधला अँगल आहे BAC, त्याचा बायसेक्टर जो आहे तो समोरच्या साईडला D या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतोय. प्रूव्ह दॅट AB ग्रेटर दॅन BD. तर आपल्याला AB ही साईड BD पेक्षा मोठी आहे इथे दाखवायचं आहे. ट्रायंगल ABC, त्यानंतर बायसेक्टर दिलेला आहे, हा पॉईंट आहे D. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AB ग्रेटर दॅन BD. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, ही साईड आणि ही साईड AB आणि BD या दोन साईडमधलं रिलेशन आपल्याला इथे दाखवायचं आहे. तर सगळ्यात आधी बायसेक्टरची प्रॉपर्टी आपण लिहूया. AD इज बायसेक्टर ऑफ angle BAC. Therefore, angle BAD is equal to BAD is equal to angle CAT. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल बघा, AB आणि BD ह्या दोन साईड रिलेट करायचे आहे. तर आपल्याला अँगल्सची इन्फॉर्मेशन दिलेली म्हणजे आपल्याला साईड आणि अँगल यामधलं रिलेशन इथे यूज करायचं आहे. इनइक्वॅलिटी आहे म्हणजेच काय, आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे की ट्रायंगलमध्ये जर साईड्स अनइक्वल असतील तर त्याच्या ऑपोजिट जे अँगल्स असतात त्यामध्ये सुद्धा सेम इक्वॅलिटीचं रिलेशन ॲप्लिकेबल असतं. ती प्रॉपर्टी इथे यूज करावी लागणार आहे.
ए बीच्या ऑपोजिट साईड आहे, सॉरी ए बी या साईडच्या ऑपोजिट अँगल आहे हा, आणि बी डीच्या ऑपोजिट अँगल आहे हा. म्हणजे आपल्याला हे जे अँगल्स आहे ना, हे अँगल्स आपल्याला रिलेट करायचे आहे. अँगल्स रिलेट करून आपल्याला दाखवायचं आहे की यामधला एक अँगल दुसऱ्यापेक्षा मोठा असणार आहे. अँगल आपण कसे रिलेट करणार तर बघा, त्यासाठी आपण काय करूया, आपण एक्सटेरियर अँगलचा इथे एक्सटेरियर अँगल थेरमचा इथे यूज करणार आहोत. कसा, ट्रँगल ADC जर आपण कन्सिडर केला तर त्याचा अँगल ADB हा असणार आहे एक्सटेरियर अँगल, बरोबर. फॉर ट्रँगल ADC अँगल ADB इज अन एक्सटेरियर अँगल. हा ट्रँगल ADC आणि त्याचा हा एक्सटेरियर अँगल आहे ADB. एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी आपण काय बघितलेली, आपल्याला माहिती की एक्सटेरियर अँगल जो असतो म्हणजे हा अँगल ADB हा नेहमी त्याचे जे रिमोट इंटेरियर अँगल असतं त्यापेक्षा मोठे असतात. म्हणजे ADB इज ग्रेटर दॅन, या अँगलपेक्षा पण मोठं असणार आहे, या अँगलपेक्षा सुद्धा मोठं असणार आहे. सो ADB इज ग्रेटर दॅन अँगल DAC आणि अँगल ADB इज ग्रेटर दॅन अँगल ACD. हे रिलेशन आपल्याला इथे मिळतं, बरोबर. सो एक्सटेरियर अँगल is greater than remote interior angle of triangle. ठीक आहे. सो ADB इज ग्रेटर दॅन DAC आणि ACD. आता ह्या दोघांमधलं आपण कोणतं रिलेशन इथे यूज करणार आहोत तर बघा, आपल्याला ACDचा ह्या अँगलचा तर काही यूज होणार नाही आहे, कारण आपल्याला बायसेक्टरची कंडिशन ह्या अँगलबद्दल दिलेली आहे DAC बद्दल, त्यामुळे आपल्याला हे रिलेशन इथे यूज करावं लागणार आहे. सो आपण हे रिलेशन यूज करू, अँगल ADB इज ग्रेटर दॅन अँगल DAC. ओके, ADB इज ग्रेटर दॅन अँगल DAC. नाव आता हा जो अँगल DAC आहे DAC, तर DACला आपण BADने रिप्लेस करू शकतो. BAD किंवा इथे आपण DAC लिहू, CAD म्हणजेच DAC, CAD किंवा DAC दोघांचा अर्थ सारखाच आहे, त्यामुळे इथे मी CADला DACने रिप्लेस केलं. त्यामुळे इथे आपण असं लिहू शकतो, फ्रॉम 1 अँगल ADB इज ग्रेटर दॅन DAC. DAC म्हणजेच काय, अँगल BAD. ठीक आहे. आता ADB याच्या ऑपोजिट साईड आहे AB आणि BAD याच्या ऑपोजिट साईड आहे BD. सो AB इज ग्रेटर दॅन BD. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इथे रिझन, साईड, हे समजलं ना आपण हे रिलेशन कसं लिहिलं. अगेन सेम की एखाद्या ट्रँगलमध्ये जर अनइक्वल अँगल असतील, तो जो अँगल मोठा असेल त्याच्या ऑपोजिट साईड मोठी असणार आहे, जो अँगल छोटा असेल ती साईड छोटी असणार आहे. सो त्याच प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण इथे लिहू शकतो, साईड ऑपोजिट टू ग्रेटर अँगल is greater or larger and therefore AB is greater than BD. hence proved. ठीक आहे, समजलं. तर बघा, क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह केला, आपल्याला काहीच माहिती नव्हतं की काय एक्झॅक्टली आपल्याला काय करावं लागणार. फक्त ज्या प्रॉपर्टीज माहिती आहे त्याचा विचार करायचा, त्या प्रॉपर्टीज आपण डायग्राममध्ये फिगरमध्ये कसं अप्लाय करू शकतो त्याचा विचार करायचा. बायसेक्टर दिला आहे म्हणजेच काय, ह्या कंडिशनचा कुठेतरी तो यूज होणार आहे. काय प्रूव्ह करायचं होतं, ह्या दोन साईड इनइक्वॅलिटीचं साईन आहे म्हणजेच काय, आपल्याला अँगलशी रिलेट करावं लागणार आहे. याच्या समोरचा अँगल हा, याच्या समोरचा अँगल हा. मग आता हे जे दोन अँगल आहे याचा या ट्रँगलशी काय संबंध असणार आहे, म्हणून आपण इथे एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी यूज केली. त्याच्या अकॉर्डिंग आपण इथे इनइक्वॅलिटी दाखवली. त्यानंतर एक अँगल यांनी रिप्लेस केला आणि त्यानंतर ही प्रॉपर्टी साईड ऑपोजिट टू ग्रेटर अँगल इज ऑलवेज ग्रेटर ऑर लार्जर, त्याच्या अकॉर्डिंगली आपण AB ग्रेटर दॅन BD हे रिलेशन इथे डिराईव्ह केलं. 7th क्वेश्चन, इन फिगर 3.62 सेगमेंट PT इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. अँगल QPR त्याचा बायसेक्टर आहे सेगमेंट PT. अ लाईन थ्रू R थ्रू एक लाईन ड्रॉ केली, इंटरसेक्ट रे QP ॲट पॉईंट S. म्हणजे हे QP हा जर आपण असा ड्रॉ केला तर हा रे आणि इथून ड्रॉ केलेली लाईन एकमेकांना S या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. प्रूव्ह दॅट PS इक्वल टू PR. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे PS इक्वल टू PR, म्हणजे आपल्याला ही लेंथ आणि ही लेंथ सारखे दाखवायचे आहे. आता ह्या टाईपचा क्वेश्चन किंवा हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, यामध्ये लेंथ इक्वल दाखवायचे तर आपण जनरली कॉन्ग्रुएन्सी कन्सिडर करतो. बट इथे असे पण काही दोन ट्रँगल नाही की ज्याच्या साईड PS आणि PR असणार आहे, त्यामुळे कॉन्ग्रुएन्सीचा यूज नाही करता येणार. अँगलची कंडिशन आपल्याला दिलेली आहे, साईड्स इक्वल दाखवायच्या,
तर एक विचार आपण असं करू शकतो की सपोज हा मी ट्रायंगल कन्सिडर केला, दोन साईड इक्वल दाखवायचे म्हणजे मला हा ट्रायंगल आयसोसेलेस ट्रायंगल दाखवायचा आहे. आयसोसेलेस ट्रायंगल दाखवायचा म्हणजेच काय, सपोज हे जे दोन अँगल जर इक्वल आले तर त्याच्या ऑपोजिट साईड, म्हणून हे ज्या दोन साईड, ह्या दोन साईड इक्वल असणार किंवा आयसोसेलेस ट्रायंगल थेरमच्या अकॉर्डिंग हे दोन अँगल इक्वल आले तर ह्या दोन साईड इक्वल असणार आहे. त्यामुळे एक पॉसिबिलिटी अशी आहे की आपण हे जे दोन अँगल आहे ना, हे दोन अँगल इक्वल दाखवूया. आता हे दोन अँगल इक्वल कसे दाखवायचे, त्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर फर्स्ट स्टेप यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन आपल्याला कसं करायचं आहे, आपल्याला PT आणि RS या पॅरलल लाईन ड्रॉ करायच्या आहे. ओके, सो सोल्युशन, ड्रॉ लाईन PT पॅरलल टू SR. PT आणि SR या पॅरलल लाईन आपण ड्रॉ केल्या. आता दोन लाईन पॅरलल ड्रॉ केलेल्या आहे. पॅरलल लाईन आल्या म्हणजे लगेच आपल्याला ट्रान्सव्हर्सल शोधायची आणि त्यामध्ये आपण कसे अँगल रिलेट करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. तर PT पॅरलल टू SR यामध्ये आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करूया. ट्रान्सव्हर्सलच्या आधी आपल्याकडे जी अँगल बायसेक्टरची जी प्रॉपर्टी आहे त्यावरून आपल्याला कोणते अँगल मिळतात ते आपण लिहूया. सिन्स PT इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR and therefore angle QPT is equal to angle QPT RPT. एक रिलेशन आपण साइडला लिहून घेऊ. ओके, QPT आणि RPT हे दोन अँगल सारखे आहे. आता पॅरलल लाईन ट्रान्सव्हर्सल आपल्याला कशी कन्सिडर करायची की जेणेकरून हे जे दोन अँगल आहे ना, हे दोन अँगल आपण रिलेट करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करूया, सिन्स PT पॅरलल टू SR एक ट्रान्सव्हर्सल आपण अशी कन्सिडर करू की त्या ट्रान्सव्हर्सलमुळे आपण हा अँगल रिलेट करू शकू. हा अँगल रिलेट करू शकू म्हणजेच काय, जर आपण ट्रान्सव्हर्सल ह्या दोन लाईन आणि ट्रान्सव्हर्सल आपण ही कन्सिडर केली QS. ओके, PS पॅरलल टू SR, QS इज ट्रान्सव्हर्सल. तर कंडिशन बघा कशी असणार आहे, PT पॅरलल टू SR या दोन लाईन आणि त्यानंतर अशा दोन लाईन आणि ही अशी ट्रान्सव्हर्सल, बरोबर. त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल, इथला अँगल, हे दोन अँगल असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल. पॅरलल लाईन आहे म्हणून करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असणार आहे. म्हणजेच कोणता, या दोन लाईन, ही ट्रान्सव्हर्सल, हा अँगल आणि हा अँगल एका पोझिशनमध्ये असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल, म्हणून हे दोन अँगल इक्वल असणार आहे. ओके, therefore if since PT parallel to SR, QS is transversal, then angle QPT is equal to angle QSR. ठीक आहे, आपण काय करतो बघा, आपण ट्रान्सव्हर्सल कशा कन्सिडर करतो की आपल्याकडे फक्त इन्फॉर्मेशन एवढेच आहे की ह्या दोन अँगलची इन्फॉर्मेशन आहे आणि आपल्याला इथले अँगल्स दाखवायचे आहेत. त्यामुळे आपण ट्रान्सव्हर्सल अशी कन्सिडर केली की जेणेकरून हा अँगल आणि हा अँगल आपण रिलेट करू शकलो. त्यामुळे दोन पॅरलल लाईन, त्याची ही ट्रान्सव्हर्सल हे असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल. रिझन करस्पॉन्डिंग अँगल. सेकंड, आता अजून आपल्याला हा अँगल सुद्धा रिलेट करायचा आहे. हा अँगल आता आपण कसा रिलेट करणार, त्यासाठी अगेन दोन पॅरलल लाईन PT पॅरलल टू SR. ट्रान्सव्हर्सल आपण कोणते घेणार, आपल्याला ट्रान्सव्हर्सल कोणते घ्यावे लागेल माहिती का, ट्रान्सव्हर्सल PR का घेतोय बघा, PT पॅरलल टू SR, देन PR इज ट्रान्सव्हर्सल. तर कशी कंडिशन असणार आहे, या दोन पॅरलल लाईन आणि इथेही ट्रान्सव्हर्सल PRS आणि T. आता जर तुम्ही बघितलं हे अँगल कसे अँगल फॉर्म होत आहे, अल्टरनेट अँगल, झेडच्या शेपमध्ये अँगल आहे, अल्टरनेट अँगल फॉर्म होत आहे. अल्टरनेट अँगल इक्वल असणार आहे म्हणजेच हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे. सो थोडक्यात हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे, बरोबर. बघा आपला उद्देश काय होता, आपल्याला हे जे दोन अँगल आहे ना, हे या दोन अँगलला रिलेट करायचं होतं. त्यामुळे आपण त्या पद्धतीने ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करून अँगल्स इथे घेतोय. सो PT पॅरलल टू SR, PR इज ट्रान्सव्हर्सल अँड देअरफॉर अँगल TPR इज इक्वल टू अँगल SRP. Reason alternate angles. ओके, आता तुम्हाला समजलं असेल आपल्याला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. ऑलमोस्ट क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. सो हे अँगल इक्वल आहे.
सो फ्रॉम 1 to 3. आता 1 to 3 यामध्ये बघा QPT आणि QSR इक्वल आहे. RPT हा TPR म्हणजेच RPT, आपण एकाच फॉर्ममध्ये हे नावं घेऊ RPT. ओके, त्यानंतर हा जो RPT आहे, हा RPT अँगल जो आहे तो याच्याशी इक्वल आहे. ओके, समजते. QPT इज इक्वल टू दिस, RPT इज इक्वल टू दिस. त्यामुळे 1 to 3 यावरून आपण असं लिहू शकतो, हे दोन अँगल इक्वल आहे. अँगल QSR इज इक्वल टू अँगल SRP. QSR म्हणजेच अँगल PSR, बरोबर, कारण हे एका लाईनवर आहे ना. सो QSR म्हणजेच अँगल PSR. तर आपण इथे लिहूया अँगल PSR इज इक्वल टू अँगल SRP. Q-P-S. हे दोन अँगल इक्वल आहे. दोन अँगल इक्वल आहे म्हणजेच काय, इन ट्रायंगल PRS अँगल PSR इज इक्वल टू अँगल SRP. अँगल PSR is equal to angle SRP, that is triangle PRS is an isosceles triangle and therefore isosceles triangle आहे म्हणजेच काय, ह्या अँगलच्या समोरचे जे साइड्स असणार आहे PSR त्याच्या ऑपोजिट साइड PR आणि दुसरा जो अँगल आहे SRP त्याच्या ऑपोजिट साइड आहे PS. सो PR इक्वल टू PS किंवा PS इक्वल टू PR. PS इक्वल टू PR. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. या क्वेश्चनमध्ये थोडे करेक्शन आहे, म्हणजे पॉईंट B आणि पॉईंट C जो आहे ट्रायंगलचा ते इंटरचेंज आहे. बुकमध्ये ABC असे पॉईंट दिलेले आहे, ॲक्च्युअल पॉईंट ACB पाहिजे, कारण त्या कंडिशनमध्येच आपल्याला जे प्रूव्ह करायचे ते स्टेटमेंट प्रूव्ह होणार आहे. त्यामुळे ते एक करेक्शन तुम्हाला इथे करावं लागणार आहे. सो क्वेश्चन इज इन फिगर 3.63 सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. सेगमेंट AD BC ला परपेंडिक्युलर आहे. And segment AE is the bisector of angle CAB. Segment AE हा angle CAB चा बायसेक्टर आहे. याचा अर्थ काय, AE ह्या सेगमेंटमध्ये हा अँगल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतोय, म्हणजेच हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल असणार आहे. फाईन. अँड C'D'E CDE हे एका लाईनमध्ये आहे. प्रूव्ह दॅट अँगल DAE, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, हा अँगल दिस अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल C मायनस अँगल B. ही स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायची आहे. ठीक आहे, समजलं क्वेश्चन काय. क्वेश्चनमध्ये काय काय कंडिशन दिलेलं आहे, एक परपेंडिक्युलर लाईन दिलेली आहे, त्यानंतर एक अँगल बायसेक्टर दिलेला आहे, त्याचा यूज करून आपल्याला रिलेशन दाखवायचं आहे. DAE हा जो छोटा अँगल आहे, सो दिस अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल C मायनस अँगल B. आणि क्वेश्चनमध्ये करेक्शन आहे, हा पॉईंट B आहे, हा पॉईंट C आहे, आणि त्यानंतर CDE हे 3 पॉईंट एका लाईनमध्ये पाहिजे. फाईन. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, त्यासाठी जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, ज्या कंडिशन आपल्याला दिलेलं आहे, त्यावरून आपण काय काय डेटा लिहू शकतो, तो डेटा आपण सगळ्यात आधी लिहून घेऊया. सो फर्स्ट अँगल बायसेक्टर दिलेला आहे, AE इज बायसेक्टर ऑफ अँगल CAB अँड देअरफॉर AE हा अँगल CAB चा बायसेक्टर आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो अँगल CAE इज इक्वल टू अँगल EAB. ठीक आहे, दिस इज 1. आता यानंतर बघा आपल्याला ॲक्च्युली काय प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला अँगल DAE ला रिलेट करायचं आहे अँगल C आणि अँगल B सोबत. ठीक आहे, हा अँगल B आणि हा अँगल C या दोन अँगलसोबत आपल्याला या अँगलला रिलेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काही अँगल्स कन्सिडर, काही ट्रँगल्स कन्सिडर करावं लागणार आहे. मग हे ट्रँगल कोणते कन्सिडर करायचे, यामध्ये बघा इथे आपल्याला ही कंडिशन दिलेली आहे, अँगल 90 आहे, म्हणजे हा सुद्धा अँगल 90 असणार आहे. एक अँगल 90 दिलेला आहे, त्यामुळे आपण जर असा ट्रँगल कन्सिडर केला की त्या ट्रँगलचा हा पार्ट असेल, फॉर एक्झाम्पल अँगल D हा त्या ट्रँगलचा पार्ट असेल, तर त्यामधला एक अँगल आपल्याला ऑलरेडी नोन असणार, बिकॉज तो अँगल 90 डिग्री आहे. त्यामुळे सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगल इज इक्वल टू 180 डिग्री. ही प्रॉपर्टीज आपण त्या अँगलला यूज केली तर त्यामधला एक अँगल तो ऑलरेडी आपल्याला माहीत असणार आहे, आणि बाकीच्या दोन अँगलमधलं रिलेशन आपल्याला फाईंड करणं इझी जाणार आहे. त्यामुळे आपण असे ट्रँगल कन्सिडर करू की ज्याच्यामधला एक अँगल आपल्याला माहिती आहे, म्हणजेच काय अँगल D ज्यामध्ये इन्क्लूड होणार आहे, असे दोन ट्रँगल आपण इथे कन्सिडर करूया. सो त्या हिशोबाने आपल्याला कोणते दोन ट्रँगल कन्सिडर करावे लागणार आहे, ट्रँगल ADC हा एक ट्रँगल, आणि दुसरा ट्रँगल आपण कन्सिडर करू ट्रँगल ADB. ADC आणि ADB का, फर्स्ट ऑफ ऑल इथे 90 डिग्री अँगल आहे, त्यानंतर
यामध्ये अँगल सी आहे आणि यामध्ये अँगल बी आहे. आपल्याला हेच दोन अँगल इथे प्रूव्ह करायचे. त्यामुळे आपण ट्रँगल कन्सिडर करतोय, ट्रँगल ADC, आणि दुसरा ट्रँगल कन्सिडर करतोय ट्रँगल ADB. क्लिअर इथपर्यंत? यामध्ये आपण काय करूया, सिम्प्लिसिटीसाठी या अँगलला आपण एक्स अज्यूम करू आणि ह्या अँगलला आपण वाय अज्यूम करूया. से अँगल सी इज इक्वल टू वाय आणि अँगल बी इज इक्वल टू एक्स. ओके. नाव इन ट्रँगल ADC, या ट्रँगलमध्ये जर आपण बघितलं, वाय म्हणजे अँगल सी प्लस अँगल CAD प्लस पुढचा अँगल आहे अँगल ADC इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री, राईट. अँड देअरफॉर वाय प्लस अँगल CAD प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. 90 का? कारण ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे AD परपेंडिक्युलर टू BC. and therefore y plus angle CAD is equal to 180 minus 90 म्हणजे 90 डिग्री. ठीक आहे. सो y प्लस अँगल CAD इक्वल टू 90 हे एक रिलेशन आपल्याला मिळालं. त्यानंतर सेकंड ट्रँगल इन ट्रँगल ADB, यामध्ये सुद्धा आपण सेम रिलेशन यूज करणार. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री. त्यामुळे हा अँगल 90 डिग्री प्लस पुढचा अँगल आहे एक्स आणि थर्ड अँगल असणार आहे अँगल DAB is equal to 180 degree. Okay, again same reason, and therefore x plus angle DAB is equal to 90 degree. This is 2. ठीक आहे. x आणि y म्हणजेच काय, अँगल B आणि अँगल C. समजलं इथपर्यंत? आता आपल्याला ॲक्च्युली काय पाहिजे, आपल्याला अँगल C मायनस अँगल B ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यामुळे आपण काय करूया, इथे 1 आणि 2 यावरून आपण x आणि y ची व्हॅल्यू सेपरेट करूया. सेपरेट करूया म्हणजेच काय, फ्रॉम 1 वी कॅन राईट y इज इक्वल टू 90 मायनस अँगल CAD आणि x इज इक्वल टू 90 मायनस अँगल DAB. ओके. अँड देअरफॉर consider angle C minus angle B, that is y minus x. Okay, let's say this is 3. Therefore from 3 we can write y minus x is equal to 90 minus angle CAD minus 90 minus angle DAB. So that is equal to 90 minus angle CAD minus 90 plus angle DAB. हे दोन अँगल कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू अँगल DAB मायनस अँगल CAD. ठीक आहे, y मायनस x. आता DAB आणि CAD, DAB म्हणजे हा अँगल. ओके. आणि CAD म्हणजे हा अँगल. करेक्ट. आता आपल्याला ॲक्च्युली हे जे y मायनस एक्स आहे म्हणजे C मायनस B आहे, याला आपल्याला रिलेट करायचं आहे अँगल DAE सोबत, बरोबर. त्यामुळे आपल्याला इथे आता DAE हा अँगल ॲडजस्ट करायचा आहे. हा अँगल आपण कसा ॲडजस्ट करणार, त्यासाठी आपण काय करूया, DAB बघा, अँगल DAB म्हणजे काय असणार आहे, हा अँगल प्लस हा अँगल, बरोबर. दिस प्लस दिस, बरोबर. हा होणार आहे टोटल अँगल. सो DAB म्हणजे काय असणार आहे, अँगल DAE प्लस अँगल EAB मायनस CAD. आता CAD यामध्ये सुद्धा आपल्याला अँगल DAE ला ॲडजस्ट करायचं आहे. त्यामुळे CAD काय असणार, एवढ्या टोटल अँगलमधून जर अँगल DAE मी मायनस केला तर मला मिळणार आहे अँगल CAD. त्यामुळे इथे आपण असं लिहू शकतो, अँगल CAE यामधून अँगल DAE आपण मायनस करूया. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आता इथे बघा, DAE आणि मायनस मायनस प्लस, सो दिस इज ट्वाइस ऑफ DAE मायनस मायनस प्लस म्हणजे हे दोन अँगल झाले, यांचे ॲडिशन होणार आहे, प्लस DAE प्लस अँगल EAB मायनस अँगल CAE. EAB आणि EAB आणि CAE हे काय आहे, हे जे दोन अँगल, हे दोन अँगल इक्वल आहे बघा. CAE इज इक्वल टू EAB, बरोबर. कारण
अँगल बायसेक्टर आहे EAE, त्यामुळे ते असं लिहू शकतो आपण फ्रॉम 1 y मायनस एक्स इज इक्वल टू ट्वाइस ऑफ अँगल DAE प्लस EAB म्हणजे CAE, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू इक्वल आहे. सो अँगल EAB मायनस अँगल EAB, हे दोन अँगल कॅन्सल होणार. therefore y minus x is equal to twice of angle DAE, and hence we can write angle DAE so is equal to, तो इथे मल्टिप्लाय करतो तो ज्यावेळेस लेफ्ट साईडला जाईल त्यावेळेस तो डिवाइड करेल. सो 1/2 इंटू y मायनस एक्स दॅट इज इक्वल टू 1/2. y म्हणजे काय अँगल C आणि x म्हणजे अँगल B, and therefore angle DAE is equal to half of angle C minus angle B. Hence proved. समजलं सोल्युशन? सिंपल होतं. आपण काय काय केलं, काय काय यूज केलं परत एकदा बघूया आपण. आपल्याकडे दोन कंडिशन होत्या, एक तर बायसेक्टरची कंडिशन होती, दुसरी कंडिशन होती की एक अँगल तिथे 90 डिग्री असणार कारण ही लाईन याला परपेंडिक्युलर होती, बरोबर. तर बायसेक्टरची कंडिशन होती म्हणून आपण अँगलचं रिलेशन सगळ्यात आधी लिहून घेतलं. त्यानंतर आपल्याला आता काय प्रूव्ह करायचं, आपल्याला प्रूव्ह करायचं DAE हे हा अँगल आपल्याला अँगल B आणि अँगल Cला रिलेट करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला कोणते कोणते अँगल माहिती आहे, यामध्ये फक्त आपल्याला इथे 90 डिग्री हा एक अँगल माहिती आहे. त्यामुळे आपण असे दोन ट्रायंगल कन्सिडर केले की ज्याच्यामध्ये अँगल C पण असेल, अँगल B पण असेल आणि आपण अँगल D 90 डिग्री यूज करू शकतो, कारण त्यामुळे एक नोन अँगल असेल तर आपल्याकडे फक्त दोन अननोन अँगल असणार आहे. म्हणून आपण कोणते दोन ट्रायंगल कन्सिडर केले, ADC आणि ट्रायंगल ADB. त्यामध्ये आपण सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री हे रिलेशन यूज केला आणि त्यावरून आपण y आणि एक्सच्या टर्ममध्ये अँगल एक्सप्रेस केला. y आणि एक्स म्हणजेच काय, C आणि B, जे आपल्याला पाहिजे होतं ते. त्यानंतर आपण काय केलं, आपण RHS कन्सिडर केली, C आणि अँगल C मायनस अँगल B म्हणजे y मायनस एक्स आपण ही व्हॅल्यू फाइंड केली. ती व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला एक रिलेशन मिळालं. आपल्याला याला कशाशी रिलेट करायचं आहे, अँगल DAE ला रिलेट करायचं. त्यामुळे आपल्याकडे जे एक्सप्रेशन मिळतंय त्यामध्ये अँगल DAE पाहिजे, बरोबर. तर आपण अँगल DAE कसं ॲडजस्ट करणार, मग आपण चेक केलं. अँगल DAB म्हणजे हा अँगल. आता हा जो अँगल आहे टोटल अँगल, याच्याशी काय रिलेशन आहे, टोटल अँगल जो असणार आहे तो टोटल अँगल म्हणजे ह्या दोन अँगलचे सम असणार आहे. सो त्या पद्धतीने आपण इथला अँगल ॲडजस्ट केला. त्याच पद्धतीने अँगल CAD साठी सुद्धा आपण अँगल DAE ॲडजस्ट केला. दोन्ही ठिकाणी अँगल DAE ॲडजस्ट केला. त्यानंतर काही टर्म्स कॅन्सल झाला. अगेन आपल्याला हे जे रिलेशन आहे त्याचे इथे यूज करता आला. या रिलेशनमुळे एक अँगल कॅन्सल झाला अँड ट्वाइस ऑफ DAE इज इक्वल टू y मायनस एक्स म्हणजेच काय अँगल C मायनस B, आणि फक्त हा 2 आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केला. सो हाफ ऑफ C मायनस B इज इक्वल टू अँगल DAE. ट्रायंगल्स या चॅप्टरची आपली थेरी कव्हर झाली आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट यामध्ये असणारे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करून झाले आहे. आता आपण बघतोय समरी म्हणजे आपण या चॅप्टरमध्ये काय काय शिकलो त्याची एक रिव्हिजन. ट्रायंगल्स या चॅप्टरमध्ये आपण बरेचसे थेरम्स बघितले, बऱ्याचशा प्रॉपर्टीज बघितल्या. ते सगळे थेरम त्याचे नावं मी इथे मेन्शन केलेले आहे. तर चॅप्टरची सुरुवात आपण केली होती विथ टर्म ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय, ट्रायंगलचे बेसिक्स आपण बघितलेले, साईड अँगल, वर्टायसेस, त्यानंतर सम ऑफ अँगल 180 डिग्री असते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस डिस्कस केलेल्या. त्यानंतर आपण सगळ्यात आधी पहिला थेरम बघितला होता, थेरम ऑफ इंटेरियर अँगल. थेरम ऑफ इंटेरियर अँगल म्हणजेच काय, सगळ्यात आधी आपण बघितलेलं इंटेरियर अँगल काय असते आणि एक्सटेरियर अँगल काय असतं. इंटेरियर अँगल म्हणजे ट्रायंगलचे जे साईड्स असतात त्या साईडच्या आतमध्ये फॉर्म झालेला, म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्ये असणारे जे अँगल असतात ते असतं इंटेरियर अँगल. आणि एक्सटेरियर अँगल म्हणजे त्याच्या बाहेर असणारा अँगल. बाहेर असणारा अँगल म्हणजे काय, ट्रायंगलची कोणती एक साईड पुढे एक्सटेंड केली तर ही जी एक्सटेंडेड साईड असते या साईडचा दुसऱ्या एका साईडसोबत जो अँगल फॉर्म होतो याला आपण बोलतो एक्सटेरियर अँगल. तर पहिली प्रॉपर्टी आपण काय बघितली, पहिला थेरम आपण काय बघितला, हा जो अँगल असतो, लेट्स से अँगल A असेल तर ह्या अँगलची व्हॅल्यू काय असते, ह्या अँगलची व्हॅल्यू असते ह्या ट्रायंगलचे, हा जो ट्रायंगल आहे त्यामधला हा एक्सटेरियर अँगल आहे, तर याचे जे रिमोट इंटेरियर अँगल असणार आहे, रिमोट इंटेरियर अँगल, रिमोट म्हणजे काय, दूरचे. सो दूरचे इंटेरियर अँगल कोणते, ह्या ट्रायंगलला 3 इंटेरियर अँगल असणार आहे. याच्या दूरचे अँगल म्हणजे कोणते, हा सोडून बाकीचे 2 अँगल. त्यामुळे हा जे अँगल B असेल, हा अँगल C असेल तर A इक्वल टू B प्लस C. ही प्रॉपर्टी आपण बघितली होती इन द फॉर्म ऑफ थेरम, आठवते. तर ही होती थेरम रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. तर एक्सटेरियर अँगल, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज ऑलवेज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे A इक्वल टू B प्लस C. ही पहिली प्रॉपर्टी आपण बघितली. त्यानंतर यामध्ये आपण अजून एक प्रॉपर्टी बघितली एक्सटेरियर अँगलची. प्रॉपर्टी काय होती, हा जो एक्सटेरियर अँगल आहे A, हा जो अँगल आहे ना, हा अँगल नेहमी मोठा असणार आहे कशापेक्षा, त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलपेक्षा. म्हणजे अँगल A नेहमी C पेक्षा मोठा असणार आहे, त्याच पद्धतीने अँगल A नेहमी B पेक्षा मोठा असणार आहे. ठीक आहे, एक्सटेरियर अँगल नेहमी मोठा असतो त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलपेक्षा. ही प्रॉपर्टी आपण बघितली. सो
हे दोन आपण थेरम किंवा या दोन प्रॉपर्टी आपण बघितला. त्यानंतर आपण बघितले कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रँगल. दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट केव्हा असतात, ज्या पद्धतीने बाकीचे शेप्स कॉन्ग्रुएंट असतात त्याच पद्धतीने ट्रँगल्स कॉन्ग्रुएन्सी सुद्धा काही कंडिशन असतात. ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतं म्हणजे काय, कॉन्ग्रुएन्सी म्हणजे काय, सेम शेप आणि सेम साईज. म्हणजे दोन ट्रँगल अगदी एक्झॅक्टली सेम शेपचे असतील, सेम साईजचे असतील, त्यावेळेस आपण बोलतो की ते दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे जर दोन ट्रँगल एकमेकांवर आपण सुपर इम्पोज केले तर ते एक्झॅक्टली मॅच होणार आहे. त्या केसमध्ये आपण बोलतो ते दिलेले दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे. तर ज्यावेळेस दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात त्या केसमध्ये ट्रँगल जे असतात, ट्रँगलमध्ये काय असतं, बेसिकली 3 साईड असतात आणि 3 अँगल असतात. दोन ट्रँगल ज्यावेळेस कॉन्ग्रुएंट असतील त्यावेळेस ह्या ज्या 6 पेअर्स आहे, या 6 पेअर्स नेहमी कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे 3 अँगल आणि 3 साईड रिस्पेक्टिव्ह ट्रँगल दुसऱ्या जो ट्रँगल आहे त्याचे रिस्पेक्टिव्ह अँगल आणि रिस्पेक्टिव्ह साईड सोबत कॉन्ग्रुएंट असणार आहे. ही होती कॉन्ग्रुएन्सीची कंडिशन. आठवते. आता ही जी कॉन्ग्रुएन्सी आहे, ही कॉन्ग्रुएन्सी टेस्ट करण्यासाठी, चेक करण्यासाठी आपण काही टेस्ट बघितल्या होत्या. तर त्या टेस्ट कोणत्या होत्या, म्हणजे जरी 6 पेअर्स असला तरी असं नेसेसरी नसतं की आपल्याला या 6ही पेअर चेक करावे लागतं. त्यासाठी कोणत्याही 3 कंडिशन किंवा कोणत्याही 3 पेअर जरी कॉन्ग्रुएंट असला तरी आपण बोलतो की ते दिलेले दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे. त्यामध्ये आपण एक टेस्ट बघितली होती ASA, म्हणजे अँगल साईड अँगल. दोन ट्रँगल आहे, ओके. दोन ट्रँगलमधले सपोज एक अँगल, हा अँगल आणि त्यामध्ये इन्क्लूड असणारे साईड, अँगल साईड अँगल, अँगल साईड अँगल. आणि त्याच पद्धतीने दुसरा ट्रँगल, त्यामध्ये सुद्धा हा अँगल आणि ही साईड. हा अँगल यासोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल यासोबत कॉन्ग्रुएंट आहे आणि ही साईड या साईडसोबत जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण बोलतो हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे ॲज पर ASA टेस्ट. ठीक आहे. ASA टेस्ट बघितली. त्यानंतर आपण SAS टेस्ट सुद्धा बघितली, साईड अँगल साईड. याचा अर्थ काय, दोन साईड, ओके, ही साईड याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, ही साईड याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. दोन साईड आणि त्यामध्ये इन्क्लूड झालेला अँगल, हा अँगल सुद्धा जर कॉन्ग्रुएंट असेल त्याला आपण बोलतो साईड अँगल साईड, साईड अँगल साईड, साईड अँगल साईड टेस्ट. या क्रायटेरियानुसार हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. ASA बघितला, SAS बघितला. त्यानंतर आपण बघितलेला SSS, म्हणजे दोन ट्रँगलच्या 3 साईड, म्हणजे ही साईड याच्या दुसऱ्या ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडशी जर कॉन्ग्रुएंट असेल, ही साईड याच्याशी कॉन्ग्रुएंट असेल, ही साईड याच्याशी कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे तिन्ही साईड ज्यावेळेस कॉन्ग्रुएंट असेल त्या केसमध्ये आपण बोलतो ते दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यानंतर आपण अजून एक कंडिशन बघितलेली, तर ती कंडिशन होती अँगल साईड, म्हणजे दोन ट्रँगल, ओके, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. आणि हे जे दोन ट्रँगल आहे यामध्ये हे जे दोन अँगल आहे त्याची नॉन इन्क्लुडेड साईड, लेट्स से ही साईड याच्यामध्ये नाही आहे ना, सो दिस इज नॉन इन्क्लुडेड साईड, म्हणून याला बोलतात AAS, अँगल साईड क्रायटेरिया. याच्या अकॉर्डिंग सुद्धा दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात. यानंतर आपण एक स्पेशल केस बघितली राईट अँगल ट्रँगलची. राईट अँगल ट्रँगलमध्ये काय कंडिशन होती, दोन राईट अँगल ट्रँगल आहे, म्हणजे एक अँगल 90 डिग्री असणारे असे दोन ट्रँगल आहे. त्यामध्ये जर हायपोटेनसची पेअर कॉन्ग्रुएंट असेल आणि कोणते एका साईडची पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण बोलतो हे जे दोन राईट अँगल ट्रँगल आहे, हे दोन राईट अँगल ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे ॲज पर RHS टेस्ट, राईट अँगल हायपोटेनियस साईड टेस्ट, किंवा याला आपण असंही बोलतो HS टेस्ट, म्हणजे हायपोटेनियस साईड टेस्ट. या कॉन्ग्रुएन्सीच्या 5 कंडिशन्स होत्या. ज्यावेळेस दोन ट्रँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतात त्यामधले कोणत्याही एका टेस्टचा यूज करून आपण ज्या कंडिशन दिल्या असतील त्या बेसिसवरती आपण दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. आठवते कॉन्ग्रुएन्सी आपण बघितलं होतं. कॉन्ग्रुएन्सी नंतर आपण नेक्स्ट मूव्ह झालेलो आयसोसेलस ट्रँगल थेरमकडे. आयसोसेलस ट्रँगल म्हणजे काय, असा ट्रँगल की ज्याच्यामध्ये दोन साईड इक्वल लेंथच्या असतात, दोन साईडची लेंथ इक्वल असते, त्याला आपण बोलतो आयसोसेलस ट्रँगल. तर आयसोसेलस ट्रँगल थेरम काय सांगतो की आयसोसेलस ट्रँगलमध्ये ज्या दोन साईड इक्वल लेंथच्या असतात त्याच्या ऑपोजिट जे अँगल असतात ते सुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असतात. ओके, दोन साईड सेम जर असतील तर त्याच्या ऑपोजिट अँगल, ह्या साईडचा ऑपोजिट अँगल हा, या साईडचा ऑपोजिट अँगल हा. त्यामुळे जर हा अँगल A असेल, हा अँगल B असेल तर आपण लिहितो A इक्वल टू B, अँगल A इज इक्वल टू अँगल B. हा थेरम होता. त्याचा आपण कॉन्व्हर्स बघितला. कॉन्व्हर्समध्ये सुद्धा असंच सांगितलं आहे की सपोज एक ट्रँगल आहे, या ट्रँगलमध्ये सपोज दोन अँगल इक्वल असतील, तर या अँगलच्या ऑपोजिट साईड, म्हणजे जसा हा अँगल आहे याच्या ऑपोजिट साईड ही, हा अँगल आहे याच्या ऑपोजिट साईड ही, तर ह्या ज्या दोन साईड आहे ह्या दोन साईड कॉन्ग्रुएंट असणार आहे. तर हा आहे आयसोसेलस थेरमचा कॉन्व्हर्स. आठवते. त्यानंतर आपण ट्रँगलच्या काही स्पेशल केसेस बघितलेल्या, 30, 60, 90 डिग्रीचा एक ट्रँगल आणि 45, 90 डिग्रीचा ट्रँगल. आणि त्यामध्ये अशा केसमध्ये असा जो ट्रँगल असणार आहे त्याच्या साईडचं काय रिलेशन होतं ते रिलेशन आपण बघितलं होतं. फर्स्ट आपण ट्रँगल बघितलेला, हा अँगल 90 आहे, हा 30 आणि हा अँगल आहे 60 डिग्री. हा एक ट्रँगल बघितलेला. सेकंड ट्रँगल आपण बघितला 45, 90. अँगल 45 असणार आहे, एक अँगल 90 आणि एक अँगल 45 असणार आहे. तर यामध्ये साईडचं रिलेशन काय होतं, तर या केसमध्ये फर्स्ट ट्रँगलमध्ये
ट्रँगल ABC जर आपण बघितला, ट्रँगल ABC 30, 60, 90 डिग्रीचा ट्रँगल आहे. या केसमध्ये 30 डिग्रीचा जो अँगल आहे त्यासमोर असणारी साईड म्हणजे इथे कोणती साईड AB, ही साईड जी असते ना, ही साईड असते हायपोटेनियसच्या हाफ. ठीक आहे. सो बेसिकली आपण काय बघितलं याच्यामध्ये, हायपोटेनियसचं रिलेशन बाकीच्या दोन साईडसोबत. 30 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्या समोरची साईड, ती साईड नेहमी हायपोटेनियसच्या हाफ असणार आहे. त्याच पद्धतीने 60 डिग्रीचा अँगल, त्याच्या समोरची साईड म्हणजे साईड BC, ही साईड असणार आहे √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. ठीक आहे. हे दोन रिलेशन होते. एक नंबर होता हाफ, एक नंबर होता √3/2. √3/2 जेव्हा अँगल 60 असेल, ज्यावेळेस अँगल 30 असेल त्यावेळेस नंबर असतो हाफ. 45, 90 मध्ये काय होतं, हे दोन अँगल सारखेच आहेत, त्यामुळे दोन अँगल सारखे आहेत, त्यामुळे ही साईड आणि ही साईड सारखीच असणार आहे. आणि ही साईड किती असते, ही साईड जी असेल जसे या केसमध्ये PQ = QR, ही साईड असणार आहे 1/√2 टाइम्स ऑफ इट्स डायगोनल आणि हायपोटेनियस PR. सो 1/√2 टाइम्स PR. त्यामुळे 45, 90 डिग्री जर अँगल असेल, तसा ट्रँगल असेल तर 1/√2 हा नंबर लक्षात ठेवा. 30 डिग्रीच्या समोरचा हाफ आणि 60च्या समोरचा √3/2. यामध्ये एक गोष्ट मी सांगायची विसरली की हे जे ट्रँगल्स आहेत 30, 60, 90, 45, 90, हे ट्रँगल तुम्ही कुठे बघू शकता, आपल्याकडे जे कंपासमध्ये जे सेट स्क्वेअर असतं ना, सेट स्क्वेअर, तर दोन सेट स्क्वेअर असतात, तर त्यामधले जे सेट स्क्वेअर तुम्ही बघितले ना, ते ह्या फॉर्ममध्ये असतात. त्यामधला एक जो आहे तो एक 30, 60, 90 डिग्री या शेपमध्ये असतो आणि दुसरा 45, 90 डिग्री या शेपमध्ये असतो. ठीक आहे. हे बघितलं आपण. त्यानंतर आपण नेक्स्ट बघितलेलं मेडियन. मेडियन म्हणजे काय असतं, सेंट्रॉइड म्हणजे काय असतं ते आपण बघितलेलं. मेडियन म्हणजे कोणताही एक ट्रँगल, त्या ट्रँगलची एक वर्टेक्स, त्याच्या ऑपोजिट साईड, त्या ऑपोजिट साईडचा मिड पॉईंट. ओके. यांना जे जॉईन करणारी लाईन असते तिला आपण बोलतो मेडियन. ट्रँगलला 3 साईड असणार आहे, 3 वर्टेक्स असणार आहे, त्यामुळे ट्रँगलला मेडियन किती असणार आहे, 3 मेडियन असणार आहे. इथे एक मेडियन असणार आहे, ही एक मेडियन असणार आहे. मेडियनची प्रॉपर्टी काय, हा मिड पॉईंट असतो, त्यामुळे ही लेंथ सारखी असणार आहे, ही लेंथ सारखी असणार आहे आणि ही सुद्धा लेंथ सारखी असणार आहे. ठीक आहे. आता हे जे 3 मेडियन असतं ना, हे मेडियन एका पॉईंटमधून पास होतं. हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला आपण बोलतो सेंट्रॉइड. त्याला काय बोलतो, सेंट्रॉइड. आणि तो आपण दाखवतो जनरली विथ कॅपिटल G. सेंट्रॉइडची प्रॉपर्टी काय असते, सेंट्रॉइड जो असतो तो मेडियन, ही मेडियन किंवा ही मेडियन किंवा ही मेडियन, ज्या 3 मेडियन आहे त्या मेडियनला नेहमी एका फिक्स रेशोमध्ये डिवाइड करतो आणि हा रेशो असतो 2:1. फॉर एक्झाम्पल, सपोज ही मेडियन AD आहे, जी हा सेंट्रॉइड आहे, तर आपण इथे असं लिहू शकतो AG:GD. हा रेशो नेहमी असणार आहे 2:1. ओके. ही प्रॉपर्टी आपल्या इथे लक्षात ठेवायची सेंट्रॉइडची. त्यानंतर आपण राईट अँगल ट्रँगलमध्ये एक मेडियनची एक केस कन्सिडर केली, त्याचा एक थेरम आपण बघितलेला. सपोज एक राईट अँगल ट्रँगल आहे. ओके. हा हायपोटेनियस आहे. हायपोटेनियसवर जी आपण मेडियन ड्रॉ करणार आहे, हायपोटेनियसवरची मेडियन म्हणजे काय, हायपोटेनियसचा मिड पॉईंट, त्याच्या फ्रंटचा वर्टेक्स, इथून ड्रॉ केलेली लाईन. ओके. तर ही जी लेंथ असते, ही जी मेडियन असते ना, ही मेडियन नेहमी हायपोटेनियसच्या हाफ असते. म्हणजे सपोज हायपोटेनियस जर याची लेंथ जर x असेल, ओके, आणि ही जर मेडियन असेल तर मेडियनची व्हॅल्यू नेहमी असणार आहे हायपोटेनियसच्या हाफ म्हणजे x/2. किंवा याला आपण असंही बोलू शकतो, बघा ही व्हॅल्यू याच्या हाफ आहे, हा ऑलरेडी मिड पॉईंट आहे, म्हणजेच काय, ही लेंथ आणि ही लेंथ या तिन्ही लेंथ सारख्या असणार आहे. टोटल लेंथ एवढी आणि त्याची हाफ, त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ या तिन्ही लेंथ सारख्या असणार आहे फॉर राईट अँगल ट्रँगल. ज्यावेळेस मेडियन आपण हायपोटेनियसवरती ड्रॉ करतो त्यावेळेस. ही होती मेडियन ऑन हायपोटेनियसची प्रॉपर्टी आणि आपण हा थेरम प्रूव्ह सुद्धा केलेला आहे. ओके, आठवते. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलेलं परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड अँगल बायसेक्टर थेरम. 2 टर्म्स आपण बघितल्या होत्या बायसेक्टर. एक होतं परपेंडिक्युलर बायसेक्टर, दुसरं होतं अँगल बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, एक लाईन सेगमेंट. ओके, इथे एक पॉईंट आहे, ह्या पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर लाईन जी ड्रॉ केली, ही परपेंडिक्युलर लाईन ती अशा पद्धतीने ड्रॉ केलेली असते की ही परपेंडिक्युलर लाईन दिलेल्या लाईन सेगमेंटला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते, म्हणजेच बायसेक्ट करते. म्हणून याला बोलतात परपेंडिक्युलर सुद्धा आहे आणि बायसेक्ट सुद्धा करते, म्हणून याला बोलतात परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टरची आपण एक प्रॉपर्टी बघितली इन द फॉर्म ऑफ थेरम. प्रॉपर्टी काय होती की परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे ही जी व्हर्टिकल लाईन आहे यावर असणारा प्रत्येक पॉईंट, तो पॉईंट इथे असेल, इथे असेल, इथे असेल, कुठेही जरी असला, प्रत्येक पॉईंट ही जी लाईन सेगमेंट आहे, लाईन सेगमेंटचे हे एंड पॉईंट आहे, हे माहिती ना, लाईन सेगमेंटचे हे एंड पॉईंट असतात. या एंड पॉईंटपासून तिचं असणारं डिस्टन्स नेहमी इक्वल असणार आहे. म्हणजे सपोज एक पॉईंट मी इथे कन्सिडर केला, ह्या पॉईंटचा ह्या पॉईंटपासूनचं डिस्टन्स किंवा ह्या पॉईंटचं ह्या एंड पॉईंटपासूनचं डिस्टन्स नेहमी सारखं असणार आहे. तर हे डिस्टन्स जे असते हे डिस्टन्स नेहमी सारखं असतं. ही प्रॉपर्टी आपण बघितलेली
परपेंडिक्युलर बायसेक्टरची. त्याचा आपण पार्ट 2 किंवा कॉन्व्हर्स सुद्धा बघितला होता. तर कॉन्व्हर्सच्या अकॉर्डिंग काय होतं की सपोज एक लाईन सेगमेंट आहे आणि एक पॉईंट आहे. या पॉईंटचं या लाईन सेगमेंटच्या एंड पॉईंटपासूनचं डिस्टन्स इक्वल असेल, म्हणजे हे डिस्टन्स सारखं असेल. याचा अर्थ काय, हा जो पॉईंट आहे दिस पॉईंट इज लाईंग ऑन दी परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा पॉईंट कशावर लाय करतोय, परपेंडिक्युलर बायसेक्टरवर लाय करतोय. आठवते. त्यानंतर आपण बघितलेलं अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, एक अँगल आहे, या अँगलला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणारा जो रे किंवा लाईन असेल त्याला आपण बोलतो अँगल बायसेक्टर. त्यामुळे अँगल बायसेक्टर जर आपण ह्या अँगलचा बघितला तर इथे हे 2 इक्वल अँगल फॉर्म होणार आहे. याची आपण प्रॉपर्टी काय बघितली, अँगल बायसेक्टरवर असणारा प्रत्येक जो पॉईंट असतो हा पॉईंट ह्या ज्या अँगलच्या ज्या साईड्स आहे या साईडपासून इक्वल डिस्टन्सवरती असतात. हे डिस्टन्स नेहमी इक्वल असणार आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सारखी असणार आहे. ओके. परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असणारा प्रत्येक पॉईंट एंड पॉईंटपासून इक्विडिस्टंट होता आणि अँगल बायसेक्टरवर असणारा प्रत्येक पॉईंट ह्या ज्या साईड्स आहे, अँगलच्या ज्या साईड्स आहे अँगलच्या साईडपासून इक्वल डिस्टन्सवर असतात. आणि हे जे साईड्स, हे जे डिस्टन्स, हे डिस्टन्स तर शॉर्टेस्ट डिस्टन्स असणार आहे, त्यामुळे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. त्यामुळे हे डिस्टन्स आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स नेहमी इक्वल असतं. हा थेरम आपण बघितला होता. याचा पण पार्ट 2 किंवा कॉन्व्हर्स काय बघितला होता की सपोज एक अँगल आहे, ठीक आहे, या अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये एक पॉईंट आहे. या पॉईंटचं सपोज अँगलच्या एका साईडपासूनचं डिस्टन्स आणि अँगलच्या दुसऱ्या साईडपासूनचं डिस्टन्स जर इक्वल असेल, याचा अर्थ काय, हा पॉईंट कशावर लाय करतोय, हा पॉईंट लाय करतोय अँगल बायसेक्टर वरती. हा होता त्याचा कॉन्व्हर्स ऑर पार्ट 2. आठवते, समजते. त्यानंतर आपण बघितलेलं इनइक्वॅलिटी ऑफ साईड्स अँड अँगल्स. इनइक्वॅलिटी ऑफ साईड्स अँड अँगल्स म्हणजे काय, सपोज एक ट्रँगल आहे, या ट्रँगलच्या 2 साईड अनइक्वल आहे, लहान मोठ्या आहे. तर त्या केसमध्ये लेट्स से ABC, यामध्ये बघा AB पेक्षा AC मोठा दिसतोय, करेक्ट. 2 साईड अनइक्वल आहे. तर ह्या केसमध्ये ABच्या समोरचा ऑपोजिट अँगल कोणता आहे, अँगल C. ACचा ऑपोजिट अँगल कोणता आहे, अँगल B. तर ह्या ऑपोजिट अँगलसाठी सुद्धा सेम रिलेशन ॲप्लिकेबल आहे. याचाच अर्थ काय, जी साईड मोठी असेल त्याच्या ऑपोजिट अँगल मोठा असणार आहे, जी साईड लहान असणार आहे त्याचा ऑपोजिट अँगल लहान असणार आहे. इथे AC साईड मोठी होती त्यामुळे अँगल B मोठा आहे. AB साईड जी आहे ती AC पेक्षा लहान आहे, त्यामुळे अँगल C अँगल B पेक्षा लहान असणार आहे. आठवते. आता हेच आपण रिव्हर्स वेने सुद्धा बोलू शकतो की यामध्ये आपण साईडवरून अँगलचं रिलेशन लावलं तर सपोज आपल्याकडे 2 अँगल दिलेले असतील X आणि Y, यामध्ये ABC सपोज, ठीक आहे, किंवा आपण XY पेक्षा अँगल B अँगल Cच कन्सिडर करू. सपोज यामध्ये अशी कंडिशन असेल की अँगल B अँगल C पेक्षा मोठा आहे, ठीक आहे, B इज ग्रेटर दॅन अँगल C. बीच्या ऑपोजिट साईड कोणती आहे, AC. सीची ऑपोजिट साईड कोणती आहे, AB. त्यामुळे आपण असं लिहू शकतो साईड AC इज ऑलवेज ग्रेटर दॅन साईड AB. त्याच्या ऑपोजिट साईड नेहमी दुसऱ्या साईडपेक्षा मोठी असणार आहे. B ग्रेटर दॅन C, त्यामुळे AC ग्रेटर दॅन AB. हे एक रिलेशन होतं. ते होतं इनइक्वॅलिटी ऑफ साईड्स अँड अँगल्स. ओके. त्यानंतर एंडला आपण लास्ट पॉईंट बघितलेला सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स. 2 ट्रँगल सिमिलर केव्हा असतात, 2 ट्रँगल सिमिलर केव्हा असतात, ज्या वेळेस ते जे 2 ट्रँगल्स आहेत त्या ट्रँगलचा शेप सारखा असतो, शेप इज सेम, आणि साईज मे नॉट बी सेम, साईज डिफरंट असू शकते. त्या केसमध्ये ते जे 2 ट्रँगल आहेत ते सिमिलर आहे असं आपण बोलतो. तर त्यामध्ये आपण बघितलेलं ज्यावेळेस 2 ट्रँगल सिमिलर असतात त्याच्या अँगल आणि साईडमध्ये काय रिलेशन असतं. 2 ट्रँगल सिमिलर असतील म्हणजेच काय, त्याचे शेप सारखे म्हणजे काय, अँगल तर इक्वलच असणार आहे. आणि साईड जे असतात साईड इक्वल नसतात, कारण जर साईजेस जर छोटे मोठे आहे, 2 ट्रँगल लहान मोठ्या साईजचे आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्या साईड्स ते इक्वल नसतील. बट साईड्समध्ये काय रिलेशन होतं की हे जे साईड्स आहे ह्या साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात. प्रोपोर्शनमध्ये असतात म्हणजेच काय, साईडचा जर आपण रेशो घेतला तर हा प्रत्येक साईडचा जो रेशो आहे तो रेशो इक्वल असणार आहे. ओके. तर कॉन्ग्रुएन्सी आणि सिमिलॅरिटी यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, त्यामुळे आपण त्याचा एक डिफरन्स सुद्धा बघितला होता इन द फॉर्म ऑफ टेबल. तो डिफरन्स सुद्धा आपण परत एकदा रिवाइज करूया. सो सिमिलॅरिटी अँड कॉन्ग्रुएन्सी, कॉन्ग्रुएंट ट्रँगल आणि सिमिलर ट्रँगल. कॉन्ग्रुएंट जर 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट असेल तर आपण ते अशा सिम्बॉलने दाखवतो, सिमिलर असेल तर या सिम्बॉलने दाखवतो. ओके. 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, असे 2 ट्रँगल अगदी एक्झॅक्टली सेम, शेप पण सारखा, साईज पण सारखी. सिमिलर म्हणजे काय, साईज डिफरंट असू शकते बट शेप नेहमी सारखं असणार आहे. त्यामुळे इथे अँगल जे असतात अँगल्स नेहमी इक्वल असतं कॉन्ग्रुएंट ट्रँगलमध्ये. सिमिलरमध्ये सुद्धा अँगल इक्वल असणार आहे कारण त्याचा शेप सारखा आहे, त्यामुळे अँगल इक्वल असणार आहे. आणि साईड्स, यामध्ये साईडसुद्धा इक्वल असतात कॉन्ग्रुएंट ट्रँगलमध्ये.
आणि यामध्ये साईड जे असतात साईडचा रेशो इक्वल असतो, किंवा साईड जे असतं त्या प्रोपोर्शनमध्ये असतात. म्हणजेच प्रोपोर्शनमध्ये असतात म्हणजे काय, सपोज ABC आणि PQR असे दोन सिमिलर ट्रायंगल आहे. तर आपण साईडचा रेशो कसा लिहितो, AB/PQ. हा जो रेशो आहे हा रेशो इक्वल असणार आहे BC/QR सोबत, हा रेशो इक्वल असणार आहे AC/PR सोबत. ओके, म्हणजेच काय, सपोज ही साईड 1 आहे, ही साईड 2 आहे. ओके, आणि ही साईड जर सपोज 3 असेल तर ही साईड किती असणार आहे, रेशो सारखा आहे, हा रेशो मेंटेन झाला पाहिजे 1:2. तर BC जर 3 असेल तर ही साईड QR साईड किती असणार आहे, 6, जेणेकरून 3/6 म्हणजे रेशो 1/2 असणार आहे. त्याच पद्धतीने इथे जर सपोज AC 4 असेल तर ही साईड किती असणार आहे, ही साईड असणार आहे 8, 1:2, 1:2, 1:2. तर हा रेशो नेहमी इक्वल असणार आहे, किंवा या ज्या साईड्स आहे या साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात. तर हे बेसिक डिफरन्स आपण बघितलेले कॉन्ग्रुएन्सी आणि सिमिलॅरिटीमध्ये. यामध्ये अजून असं लिहू शकता तुम्ही, साईड शेप बोथ सिमिलर किंवा साईड शेप इक्वल, आणि यामध्ये काय असतं, शेप इक्वल असतो, साईज मे बी डिफरंट. तर हा बेसिक डिफरन्स होता दोन ट्रायंगल ज्यावेळेस सिमिलर असेल आणि ज्यावेळेस दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल त्या केसेसमध्ये. तर अशा पद्धतीने बरेचसे थेरम, बरेचसे थेरी आपण या चॅप्टरमध्ये कव्हर केलेले आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमधनं खरोखर तुमच्या नॉलेजमध्ये काही वाढ होते, तुम्हाला काही नवीन शिकायला मिळते, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.